जो सर्वात मोठा आतापर्यंतचा लॉस कुठल्या शेअरमध्ये झाला? घरच्यांना पण चिंता असेल रे तुमच्या लग्नाची, की मुलगी कशी भेटणार, बाबा नक्कीच ना. शेअर मार्केटचं काम करतोय. तर ह्याच्यावरती काय उत्तर असतं तुमचं? हां. ते तरुण वर्गाला सांगायचं असेल 21 ते 25 हं. वयोगट जो आहे, ओके. जे जस्ट जॉबमध्ये लागायला लागलेले आहेत किंवा लागून 1-2 वर्ष झालेली आहेत. ओके. त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टिंग करायची की म्युच्युअल फंडच्या मार्फत जायचं? सो आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय वाटतं कुठले सेक्टर्स चालतील? मार्केटमधनं तुम्हाला 20 वर्षानंतर 20 कोटी एनकॅश हं, हं. करायचे आहेत की महिन्याचे 1 लाख रुपये एनकॅश करायचे आहेत? तर तुमचं फोकस कुठल्या डिरेक्शनला राहील? मित्रांनो, सो फार मी आपल्या चॅनलवरती माझेच व्हिडिओ आणत होतो. ओके. पण आता अशी वेळ आलेली आहे, मला वाटतं की आपले जेवढे पण मराठी बांधव आहेत जे ऍक्टिव्हली ट्रेड करतात मार्केट्समध्ये किंवा इन्व्हेस्ट करतात मार्केट्समध्ये, त्यांनाही आपल्या ह्या चॅनलवरती घेऊन यावं. ऑलराईट. त्यांची ओव्हरऑल इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजीज म्हणा, ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज म्हणा, ह्याही गोष्टी आपण त्यांच्याकडनं शिकून घेऊयाच. ऑलराईट. आणि ॲट द सेम टाइम ओव्हरऑल त्यांच्या लाईफमध्ये इतर काही गोष्टी चालल्या आहेत, काय त्यांचं बॅकग्राऊंड आहे, कसे ते ट्रेडिंग करतात आहे, असे महत्वाचे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज शेअरिंग आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून आता येणाऱ्या सिरीजमध्ये आपण करणार आहोत. ऑलराईट. आणि ज्याला पण असंच जर तुम्हालाही वाटतंय की तुम्ही पॉडकास्टला यावं, माझ्याबरोबर भेटावं, तुमची स्टोरी सांगावी, तर मी व्हिडिओच्या पिन कमेंटमध्ये एक लिंक देणार आहे, एक गुगल डॉक्युमेंटचा फॉर्मची लिंक देणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट, तुमचं पूर्ण डिटेल्स भरून घ्या, जर तुम्ही इच्छुक असाल, जर माझ्यावर पॉडकास्ट तुम्हाला द्यायचं असेल तर. ऑलराईट. तर चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील. आज आपल्या बरोबर आलेले आहेत संकेत. ओके. नमस्कार. सो संकेत, जस्ट ॲज अ इंट्रोडक्शन आणि ॲज अ डिस्क्लेमर सांगतो, संकेत ॲक्च्युली माझ्या टीम मधले वन ऑफ द एम्प्लॉईज आहेत. पण त्यांची स्टोरी जरा इंटरेस्टिंग आहे, म्हणून बोललो चला पॉडकास्ट आपण यांच्यापासूनच सुरुवात करूया. सो संकेत, बेसिक सो फार मला एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं तर आपण सगळ्या दर्शकांना आपण इंट्रोडक्शन करून घेऊया, की एक एक बेसिक इंट्रोडक्शन द्या 2 मिनिटांमध्ये. तुम्ही तुमच्या लाईफ मधल्या बाबतीत की तुम्ही काय करतात आहे, सो फार तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत, आणि ओव्हरऑल तुमची जर्नी सो फार ट्रेडिंगमध्ये कशी झालेली आहे? नमस्कार, मी संकेत पाटील. मी सांगलीमधून आहे आणि माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे. इलेक्ट्रिकल बीटेक इंजिनिअर माझा कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर मी इंटर्नशिप केली निक्सनमध्ये पुण्यामध्ये. त्यांच्या थ्रू टाटा मोटर्समध्ये कंटिन्यू केलं. तिथून परत असं वाटलं की थोडंसं मार्केटमध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे असं हम्म, वाटलं की जस्ट आपण मार्केट साईडला थोडं हे करू. हम्म. त्याच्यानंतर मग मी क्लास वगैरे कोर्सेस वगैरे केले कंप्लीट. शेअर मार्केटबद्दल नॉलेज घेतलं पूर्णपणे. मग त्याच्यानंतर मी थोडंसं ह्याचं सब ब्रोकर थ्रू जरा थोडं काम केलं. परत त्याच्यानंतर हेडक्वार्टर्स आपले जे असतात मेन ब्रोकर तिथं काम केलं थोडं. मग परत मग तुमच्या इथं कंटिन्यू केलं. ओके, ग्रेट. सो तुम्ही आमची वेबिनार सिरीज ही आपली केली. वेबिनार सिरीज कंप्लीट केली तुमची 2023 मध्ये ऑगस्टमध्ये. त्याच्यानंतर मग ते वेबिनार सिरीज करून त्यानंतर मग सब ब्रोकर मी जॉईन करून मग ओके. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रेट, ग्रेट. ज्याला पण वेबिनार सिरीज जॉईन करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्याच्यावरती लिंकवरती क्लिक करून वेबिनार सिरीज पण तुम्ही जॉईन करू शकता जर सो फार केली नसेल तर. ऑलराईट, ग्रेट. सो संकेत, महत्वाची गोष्ट म्हणजे हे मोटिवेशन कुठून आलं, शेअर मार्केट जॉईन करण्याचं मोटिवेशन कुठून आलं? जसं ना मी स्कूलमध्ये होतो त्यावेळेला 9th क्लासमध्ये ना सायन्सच्या टीचर होते प्रभा मॅडम म्हणून. हम्म, त्यांनी एक तिथे एक कोर्स आणला होता बघा, एक फायनान्शियल एज्युकेशन म्हणून असा कोर्स आहे RIT मध्ये जो कोर्स हम्म, होणार हम्म, आहे MBA डिपार्टमेंटला. तर तुम्ही कोणी आहे का इंटरेस्टेड? मग मी जस्ट म्हणून हा बघूया फायनान्शियल एज्युकेशन काय बाबा कन्सेप्ट आहे, काय माहित नव्हतं त्याच्याबद्दल. हम्म, म्हणजे फॉर्म फिल केला, मग तिथे गेलो. त्या प्रत्येक संडेला तो क्लास असायचा. मग तिथं समजा हा फायनान्शियल एज्युकेशन मध्ये स्टॉक मार्केटबद्दल हम्म, थोडंसं आहे. मग थोडं गेलो तिथं चेक केलं बाबा हा काय, मग सरांनी बरंच नॉलेज दिलं की हा बाबा फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे आपलं शेअर मार्केटबद्दल आहे. मग तिथं आपल्याला कळालं की बाबा स्टॉक असते, बाबा शेअर असते तिथं, की आपण त्यांना घेऊ शकतोय, सेल करू शकतोय, बाय करू शकतोय. आणि त्याच्यानंतर मग निफ्टी म्हणजे काय हे त्यावेळेला मला वाटतं नियमित 2000 निफ्टी समथिंग 7000च्या ॲटलिस्ट होते, तुम्ही जॉईन झालो ओके. त्यावेळेला. सो म्हणजे नाईन्थ म्हणजे जवळजवळ वयाच्या 14व्या वर्षी तुम्ही हां. मार्केटमध्ये इन्फ्लुएन्स झालात. ओके. आणि तेव्हापासून मार्केटला फॉलो करायला लागलात. ग्रेट. सो पहिलं डीमॅट अकाउंट कुठल्या साली उघडलं, वयाच्या? 2021. 2021. ग्रेट. आणि मग घरच्यांचं याच्यावरती मार्केटचं काय म्हणणं? कारण आपले नॉर्मली आपली मराठी हं, हं. पब्लिकला कोणाला मार्केट आवडत नाही. सो घरच्यांना तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं? काही इंटरेस्टिंग स्टोरी आहे का त्याच्या बाबतीत, जरा हां, सांगा. नक्कीच. ज्यावेळेला मी 9th मध्ये केला स्टार्टिंगचा क्लास, तर फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे गेलो मी. पण मी घरी येऊन सांगितलं बा हा त्याच्याबद्दल असं शेअर मार्केटबद्दल आहे. मग घरातल्यांचा थोडा रिस्पॉन्स होता, शेअर मार्केटमध्ये जरा रिस्की असते, हम्म. जरा हे करते.
मग त्याच्यानंतर जसं कोविड स्टार्ट झाला, मग कोविडमध्ये ज्यावेळेला आपण हे होतो, जस्ट सगळं क्लोज वगैरे, त्यावेळेला मी थोडासा जास्त जरा त्यावर फोकस केला की आपण जे शिकलो त्याच्यावर फोकस करू चाल. मग केलं वगैरे, पण घरातली बोलले बघ थोडं वेगळं काहीतरी फील्डमध्ये चाललंयस तू, जरा हे कर. पण पूर्णपणे नॉलेज घेतलं मी. त्याच्यानंतर मग घरातल्यांनी थोडा दिला सपोर्ट स्टार्टिंगला. मग फंड वगैरे काय आपल्यापाशी तर इंजिनिअरिंग साईड म्हणजे पॉकेटमध्ये असतं त्याच्यामुळे. मग ते म्हणजे जरा स्टार्टिंगला जरा मम्मीने सपोर्ट केला जास्त, फंड थोडासा फंड मध्ये. आणि त्याच्यानंतर मग थोडं थोडं आपण पुढे जात मग सो जरा पण मी दाखवला. पहिला शेअर कुठला घेतला? फेडरल बँक. फेडरल बँक. काय फेडरल वाटलं बँक. फेडरल बँक घेण्याचं मागचं लॉजिक काय होतं? फेडरल बँक मध्ये एक तर आणि त्याच्या आधी काही एज्युकेशन घेतलेली होती का स्टॉक मार्केटची? म्हणजे काय म्हणजे काहीतरी ज्याच्यामुळे फेडरल बँक घेतला? हा असं जे झालं की मी चेक करत होतो जे ह्याच्यावरून, त्यावेळेला मग जे मी चेक केलं स्टार्टिंग, मी काय केलं, हा बाबा सुपर इन्व्हेस्टर कोण आहेत ह्याची थोडी लिस्ट काढली. मग त्याच्यामध्ये चेक करता करता जर चेक केलं जरा फेडरल बँक, जर हा आपण बाय पण करू शकते, स्टॉक पण एक स्टॉक साईज पण थोडी लहान आहे, प्राइस पण लहान आहे, जस्ट मी जसं केलं हा ग्रोईंग बँक आहे, त्यामुळे लोक चालेल, फायनान्शियल बघू व्यवस्थित आहे, बँक ग्रो होणार आहे पुढे. मग त्याच्यावरून हे केलं. त्यावेळेला मला चार्ट पॅटर्न वगैरे काही जास्त माहित नाही, जस्ट आपण नॉर्मल हा बँक ग्रो होईल, लहान बँक ग्रो होईल काय मस्त. तर तुमच्या गावात आहे फेडरल बँक? हा गावात आहे. कुठल्या गावचं तुमचं? सांगली. सांगलीमध्ये. हा. ओके. सांगलीमध्ये शेअर मार्केटचं वातावरण कसं आहे? आता जर बघायला गेलो वातावरण आहे मस्त आहे सांगलीमध्ये. शेअर मार्केट बद्दल बरेचसेच आहेत असे की बाबा क्लासेस पण तिथं सुरू आहेत, ते पण आहेत, पोरं मुलं जास्त इंटरेस्टेड पण आहेत, काय असे नाही. कारण नॉर्मली ग्रामीण भागामधले लोकांना एवढं मार्केटचं काही इंटरेस्ट नसतो, किंवा इव्हन इव्हन काय म्हणतात आहे, पश्चिम महाराष्ट्रात पण एवढ्या लोकांना इंटरेस्ट नाहीये. पण आता वाटतंय की युथला इंटरेस्ट आलेला आहे तिकडे. 100%. आता जसं कसं झालं, आपलं जे युथ आहे ना येणारे, ते हम्म. पूर्णपणे मार्केटमध्ये आता इन्व्हॉल्व आहेत. बघतेत ना आपण, जर आता इंजिनिअरिंगची मुलं आहेत जे माझ्या बरोबरचे मित्र होते, ते पूर्णपणे माझ्या बरोबर करत होते. हा बाबा आता मी जरा जास्त त्यांच्यापेक्षा जरा लवकर शेअर मार्केट सुरू केलं, ते विचारत हा बाबा कसा स्टॉक घ्यायचा, कसं बाय करायचा, कोणते स्टॉक कंपन्या कसं सर्च करायचं. मग मी बोलून बघा ना, तुम्ही जास्त तुमच्या जे आसपास जे कंपनी आहे ते यूज करा, त्याच्यावरच फोकस करा. काय असं वेगळं काय रॉकेट सायन्स नाही किंवा तुम्ही असं वेगळं काय जाऊन केलं पाहिजे असं. चांगलं आहे. सो ग्रुप जेव्हा तुम्ही आता तुमच्या मित्रमंडळांना भेटतात, सो नॉर्मली ते तुम्हाला विचारतात का टिप्स द्या म्हणून, काय द्या हा असं? नक्कीच. आता जे आता बरेचसे जण सगळे जॉबला आहे ऑलमोस्ट, हा. ते विचारत हा सॅलरी आली, कॉल आहे तुम्हाला, हा संकेत, हा कोणता स्टॉक आहे, कोणता आहे का. मग मी करतो सजेशन असं. पण लोकांना कसं आहे, नॉलेज घ्यायला नाही, जस्ट टिप्स साठी जास्त लोक, डायरेक्ट टिप्ससाठी डायरेक्ट लोकांचा टिप्स साठी. फोकस हा असतो. मला सांग कोणता स्टॉक बाय करू, चल तुझा आहे का कोणता, तू तुझा पोर्टफोलिओ मला कर, तू कुठला बाय केलास का स्टॉक आता रिसेंटली. ओके, ग्रेट. सो दुसरी गोष्ट म्हणजे आता परत शेअर मार्केट किंवा शेअर मार्केट रिलेटेड जेव्हा लोक काम करतात, तेव्हा लोकांना ते एकदम पहिले तर विचित्र वाटतं, राईट? सो घरच्यांना पण चिंता असेल, राईट, तुमच्या लग्नाची, की मुलगी कशी भेटणार, बाबा नक्कीच ना. शेअर मार्केटचं काम करतोय, तर ह्याच्यावरती काय उत्तर असतं तुमचं? हा. आता जास्त म्हणजे मला जर असं जर प्रश्न विचारला की लग्नाबद्दल जर तुम्ही जर बोलला, तर ह्याचं जास्त काळजी मम्मीला. मग मम्मी मला बोलली एकदा की काय बोल, आता समज जर तू शेअर मार्केट करतोयस तर काय बोलणार, काय सांगणार, फुल टाइम जर तू शेअर मार्केट करायचं तुझं हे आहे, तर तू काय करणार, म्हणजे बाहेर आम्ही काय सांगणार बाबा काय करतोय मुलगा म्हणून, लग्नाचं तसं कसं काय. मग मी म्हणलो काय नाही, जस्ट शेअर मार्केट करतोय, आता नवीन बिझनेस आहे, युथला कोण जाते काय तेवढं नाही, पण युथचं झालं, पण त्यांच्या वडिलांना वगैरे सांगायचं झालं तर काय म्हणून सांगणार, का मी असं बोलू की लाल हिरव दिवसभर करत बसतोय. असं जरा मम्मीची रिॲक्शन होती. ओके, ग्रेट, ग्रेट. सो आता ह्याच्यानंतर जस्ट जर आपल्याला लेट्स से आपल्याला आपल्या मराठी माणसाला जर सांगायचं असेल, की मोटिवेट करायचं असेल, की शेअर मार्केटमध्ये का यावं, त्यामधले महत्वाचे 3 पॉइंट्स तुम्हाला काय वाटतं, की शेअर मार्केटमध्ये आल्यामुळे मराठी माणसाचं काहीतरी लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी होऊ शकते? असं काय वाटतं, की 3 गोष्टी तुम्ही मराठी माणसाला सांगू इच्छिता? आता जर मराठी माणूस जर आपला जर गेला ना, तो जास्त त्यांचा जर ट्रस्ट आहे एफडी वरती, हम्म. जास्त एफडी वरतीच रिटर्न आहे. पण जर आता तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट सुरू केली, तर एक तर तुम्हाला तुम्ही अपडेट पण राहताय वर्ल्डशी, काय बाबा चाललंय, काय नवीन ग्रोथ चालू आहे, आणि त्या ग्रोथ वरून त्या स्टॉकमध्ये तुम्ही फोकस करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिस्क मॅनेजमेंटने काम करा, मार्केटमध्ये व्यवस्थित होऊन जाईल, काही इश्यू नाही त्याचा. ओके. सो पहिले ₹1000 कुठल्या शेअरमध्ये कमवले आणि मागचं काय लॉजिक काय होतं? पहिल्यांदा म्हणजे मी बजाज इलेक्ट्रिकलमध्ये पहिले ₹1000 कमवले. त्याला जस्ट घरामध्ये बजाज इलेक्ट्रिकलचा फॅन आणला होता. मी जस्ट सर्च केला बाबा स्टॉक आहे काय कसा आहे. मग त्याच्यावरती मी वॉच लिस्ट जो वॉच ठेवला इंट्राडेला, जर बघायला गेलं तुम्ही कमीत कमी 1 महिना त्याच्यावरती बघत होतो. हां, शेअरची मुवमेंट कशी होती. त्यावेळेला मला जास्त म्हणजे पॅटर्न वगैरे काय जास्त माहीत नव्हतं. पण मुवमेंट मी त्याच्यावर लक्ष ठेवत होतो. बाबा शेअरची मुवमेंट कशी होती, किती रुपये वरती गेल्यावर किती रुपये खाली घेतोय, काय होतं त्याची जस्ट मुवमेंट. त्याच्यावरून मग मी एक सिंपल स्ट्रॅटेजी करून सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरती ते प्रॉफिट कमवले. ओके. आणि
पहिला सेटअप काय होता ट्रेडिंगचा? म्हणजे काय मोबाईल वापरायचे, कम्प्युटर कशी हा सुरुवात झाली? पहिला सेटअप माझा मोबाईलवरूनच. हम्म, हम्म. सेटअप मोबाईलवरूनच मी मोबाईलवरतीच चार्ट वगैरे बघतो आणि त्याच्यानंतर मी मग लॅपटॉपवरती शिफ्ट झालो. ओके. सो आता मोबाईल बेस आपले बरेचसे लोक मोबाईल बेस्ड ट्रेडिंग करतात आजच्या तारखेला. सो मोबाईल बेस्ड जर ट्रेडिंग करायची असेल तर बेस्ट टिप्स अँड ट्रिक्स एक 2-3 जर सांगायचे असेल तर काय त्याच्या हम्म. बाबतीत? जर मोबाईलवरती जर ट्रेड करायचं झालं तर पहिल्यांदा जर तुम्हाला जर त्याचं आता नेटवर्क पहिल्यांदा तुमचं एकदम हे पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. जर त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर मोबाईलमध्ये तुम्हाला कसं आता जे सिस्टीम आले, जे नवीन जे ब्रोकर त्यांना कसे चार्टवरती तुम्ही त्यांच्या तिथेच ऑर्डर प्लेस करू शकता. पण पहिले मी काय करत होतो, पहिल्यांदा चार्ट बघत होतो, बॅक फाईल्सला ब्रोकरचा ॲप ठेवत होतो, चार्ट बघायचं, पटकन तिकडे जाऊन पटकन ऑर्डर टाकून पटकन परत आणि चार्ट बघत होतो. हे थोडं हे होत होतं. पण आता जरा बरंचसंच हे झालं की चार्टवरूनच आपण ऑर्डर टाकू शकताय, ऑर्डर प्लेस करू शकताय. ओके, ग्रेट. सो आता ह्याच्यानंतर जर कॅपिटल आपल्याला किंवा इन दिस केस तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये कॅपिटल रेग्युलरली कसं वाढवतात? वन शॉट मोठी अमाऊंट टाकलेली आहे की दर महिन्याला टाकतात, काय कसं आहे स्ट्रॅटेजी? जर स्टार्ट जर मी ट्रेडिंगमध्ये केलं, तर मी पहिले केलं स्टॉकमध्ये, स्टॉकचे इंट्राडे सुरू केले. मग त्यानंतर मी ऑप्शन साईडला गेलो. आणि जर मी थोडंसं काय करतो की मोठ्या कॅपिटलने जास्त करत नाही. आणि जर आपण जे कॅपिटल यूज करतो ट्रेडिंगमध्ये, त्याच्यामध्ये जो काय प्रॉफिट होईल त्याचं मी 10%, 12% प्रॉफिट रेशोवरती, जर प्रॉफिट 10%, 12% मी ते हे करून विड्रॉ करून जे होल्ड करतो, होल्डिंगमध्ये सीएन्समध्ये स्टॉक बाय करतो. आणि कॅपिटल असं एकदम फुल मोठ्या अमाऊंट टाकण्यात काय म्हणजे हे नाही, स्मॉल अमाऊंटनीच स्टार्टिंग केलं पाहिजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. आणि असा अमाऊंट की जे बाबा लॉस जरी झाला आपला तरी बाबा काही हरकत नाही आपल्याला, की जर की पूर्ण कॅपिटल पूर्णपणे लॉसमध्ये जर कन्वर्ट झालं तर की आपल्याला काही हरकत नाही बाबा, काय असं मोठे हे झालं नाही की हा सगळे जर कॅपिटल गेलं तरी. त्यामुळे लहान कॅपिटलने सुरू करा, ज्याची की बाबा आपल्याला काळजी वाटणार की फुल जर लॉसमध्ये कन्वर्ट झालं तरी आपल्याला काही टेन्शन नाही, काय नाही. ओके. सो ₹100 समजा जर तुमचं ओव्हरऑल कॅपिटल आहे मार्केटमध्ये, तर ₹100 मधले किती रुपये तुम्ही ऑप्शन्सला लावतात, किती स्विंगला लावतात, असं ब्रेकअप जरा सांगा. ओके. मी ह्याच्यामध्ये जर हे गेलो तर 50% पूर्ण पण मी होल्ड करतो. होल्डिंग जे असं करतो की मी जे होल्ड जर केला कमीत कमी 4 ते 3 वर्ष, तर 3 ते 4 वर्ष जर ठेवायचं प्लॅन असतं माझं, होल्डिंग जर केलं तर. स्विंग ट्रेडिंगला मग ते जसे आता ब्रेकआउट वगैरे येते त्याच्यावरती मग टार्गेट म्हणजे कमी 25-30% आणि 20% मी कॅपिटल फक्त ऑप्शनमध्ये यूज करतो. ओके, फक्त 20% कॅपिटल ऑप्शनमध्ये असतं. ओके, ग्रेट. आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण बाईंग मॅक्सिमम करतात की सेलिंग जास्त करतात? आता मार्केटमध्ये जर मोमेंटम असेल, हम्म. इंडिया विक्सवरती थोडी मोमेंटम चेक करतो, तर मग बाईंग साईडला जातो. पण मॅक्झिमम जरा मी शॉर्ट सेलिंगच जास्त प्रेफर करतो. शॉर्ट सेलिंग म्हणजे टाइम डिकेमध्ये मोस्टली प्रॉफिट बनवून जातो तिथं. इंडिया विक्स जर आपल्या दर्शकांना एक्सप्लेन करायचं असेल, इंडिया विक्स म्हणजे काय? हां. इंडिया विक्स म्हणजे असं एक हे असतोय विक्स, की बाबा तिथं म्हणजे आपण जर इंडिया विक्स जर 15च्या आत असेल, तर बाबा त्याच्यामध्ये मोमेंटम जरा मार्केटमध्ये मोठी येणार, म्हणजे मोठ्या कॅन्डल बनणार. एकदम मोठी मोमेंट पट करून एक 3 मिनिटामध्ये 4 मिनिटामध्ये 60 ते 70 पॉईंटची निफ्टीची मुवमेंट येईल असं. आणि जर इंडिया विक्स जर 16+ असेल तर मार्केट साईडवेजमध्ये राहील 100 पॉईंट्स टू ओके. सो 150 इन सिम्पल म्हणजे एक इंडिया विक्स नावाचं एक व्हॉलेटिलिटी इंडेक्स आहे, जे दाखवतं की मार्केटमध्ये मोमेंटम आहे की साइडवेज आहे. आहे मार्केट. ओके. आणि हे आपल्याला आपल्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये इंडिया विक्स टाईप केलं तर ते इंडेक्स भेटून जातं. जाईल. ओके, ग्रेट आहे. आणि सो ओके, ग्रेट. सो नॉर्मली जेव्हा मार्केट ट्रेंडिंग असेल तेव्हा ऑप्शन बाईंग मध्ये तुम्ही काम करतात, आणि जेव्हा मार्केट साइडवेज असेल तर ऑप्शन सेलिंग वरती काम करतात. आता ऑप्शन बाईंग किंवा ऑप्शन सेलिंग परत तुमचं मॅक्सिमम तुम्ही इंडेक्स मध्ये करतात की स्टॉक्स मध्ये करतात? मॅक्सिमम मी इंडेक्स मध्ये करतो. म्हणजे आता कसं आहे, जास्त करून मी हे जी एक्सपायरीच प्रेफर करतो. जर मार्केट जर साइडवेज असेल तर एक्सपायरी मध्ये कॉल पुट शॉर्ट करून बघतो की बाबा हा कुठं सपोर्ट आहे, वरती कुठं सपोर्ट आहे, खाली किती सपोर्ट आहे, वरती कुठं रेजिस्टन्स आहे, चेक करून मग त्याचं मग पुट कॉल सेल करतो की बाबा जेणेकरून मार्केट ह्याच्यामध्ये जर क्लोज झालं की आपल्याला दोन्ही पण साईडचा प्रीमियम मिळून जाईल. ओके, ग्रेट ग्रेट. सो आता वगैरे जे ऑप्शनचे ट्रेड असतात त्याला रेग्युलरली मॉनिटर करतात की कसं करतात मग? हा, आता जर आपण बाईंग साईडला जर गेलो तर कंटिन्यू त्याच्यावर आपण नजर हटवू शकत नाही. परफेक्ट इमोशनल पूर्णपणे आउट, इमोशनल तिथं अजिबात होऊन काय गरजेचं नाही. एंट्री आपला, एक्झिट पॉईंट आपल्या असेल बस. एक्झिट गेलं, एक्झिट. जास्त काही लालच करण्याची गरज नाही की अजून जरा मिळते, अजून थोडा मिळते.
एसएल झाला की आपलं काय होतं की आपण जर लोक टार्गेट पर्यंत जास्त थांबत हम्म. नाही. एसएल आला की थोडे एक 10 पॉईंट थांबू, हम्म. 5 पॉईंट थांबू, तिथं पण एसएल घेणे मार्केटमध्ये नाव. ओके, सो एसएल पण स्टॉप लॉस पण जो तुम्ही घेता हा. तो मॅन्युअली सेट केलेला असतो की नंतर आल्यावरती चेक करतात? नाही नाही, मी मॅन्युअली सेट करतो. आता जर एखाद्या कॅन्डलने जर ब्रेकआउट दिला असेल हम्म. तर हा किती पॉईंटचा ब्रेकआउट आहे त्याच्यावरती एक मी हे करतो, हा बाबा हा कॅन्डलची जर मार्केट जर खाली गेली हम्म. की एसएल आपला हिट एक्झिट. ओके, ग्रेट. सो ॲज ऑफ तुमचं एज किती आहे? आता 25. 25. जर आता परत आपले हे इलेक्शन लागणार आहे. नॉर्मली सरकार 5-5 वर्षामध्ये त्यांचे कार्यकाळ असतो, राईट? सो येणाऱ्या 5 वर्षापर्यंत किंवा 2029 पर्यंत असे काही गोल सेट केलेले आहेत का, की मला शेअर मार्केटमधनं किंवा माझा पोर्टफोलिओ साईज एवढी असली पाहिजे, असे काही गोल सेट केलेले आहेत का? हा सेट केले मी गोल. असं माझं म्हणणं आहे की अबाउट 35 हम्म. अबाउट जाण्याच्या आधी माझा 1 CR चा पोर्टफोलिओ हम्म. होल्डिंग मध्ये, जस्ट होल्डिंग माझं हे झालं पाहिजे. ओके. आणि जे आपलं ट्रेडिंग अमाऊंट ते वेगळी मग. अच्छा, 1 CRचा आपलं इन्व्हेस्टिंगचा पोर्टफोलिओ असला पाहिजे, हा, ट्रेडिंग हा, अमाऊंटचा हा. वेगळा एक पोर्टफोलिओ असला पाहिजे. ओके, ग्रेट. सो ह्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये जर रिअलिस्टिकली आपल्याला एक्सपेक्टेशन ठेवायची असेल किंवा पर्सेंटेज वाईज मला वर्षाला मी किती कमवले पाहिजे ट्रेडिंग पासून, ओके. तर काय एक्सपेक्टेशन तुमची असते? आता जर बघायला गेलं ऑप्शन्स मध्ये जर हे करायला गेलं तर आपण कमीत कमी ना आपले जे कॅपिटल आहे त्याच्यावरती आपण कमीत कमी महिन्याला ना 6 ते 7% रिटर्न एक्सपेक्ट करू शकतो की बाबा हा तिथं आपल्याला मिळून जाईल. हम्म. शॉर्ट सेलिंग वरती तर मिळून जाते 6 ते 7%. जर बाईंग साईडला थोडंसं आपण जास्त हे करू शकतो, मिळून जाईल आपल्याला ते जास्त. पण शॉर्ट सेलिंग गेलं तर 5 ते 6% मंथली बस. ओके, त्याच्यावरती ओके. जास्त पण ते पण रेग्युलरली कन्सिस्टंटली हा पॉसिबल रेग्युलर नाहीये. नाही, कारण का असं पण फेज येतं की जास्त करून आपण एक पूर्ण मंथ लॉस मध्ये जाऊ शकतो, 2 मंथ लॉस मध्ये जाऊ शकतो. असं काही नाही की कंटिन्यू प्रत्येक महिन्याला प्रॉफिटच होईल. 7% जर प्रॉफिट कंटिन्यू केला तर कमीत कमी आपण 80%च्या वर जाईल महिन्याला. असं काही नाही, कारण हाच तुम्ही 10% अख्ख्या इयरली जर ट्रेड केला तर 10 ते 20% लॉस मध्ये पण राहू शकता. असं काही नाही की प्रत्येक वर्षाला आपण प्रॉफिट मध्ये राहिलं पाहिजे. ग्रेट. सो आता स्विंग ट्रेडिंग वरती थोडंसं आपण डिस्कस करूया, की स्विंग ट्रेडिंग करताना तुमची बेसिकली तुम्ही स्ट्रॅटेजी काय फॉलो करतात? स्विंग ट्रेडिंगला मी स्ट्रॅटेजी एक सिम्पल स्ट्रॅटेजी, ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आपली, डबल बॉटम स्ट्रॅटेजी बस. आणि जर बघायला जर गेलं तर एक मोठ्या टाइम फ्रेम वरती रिसर्च केला ना, मंथली टाइम फ्रेम वरती कुठे आपल्याला हॅमर दिसतोय ग्राउंड साईडला, ग्रीन हॅमर विथ बिग व्हॉल्यूम, ती स्ट्रॅटेजी एक मस्त काम करून जाते. ओके. सो सर्वात मोठा आतापर्यंतचा लॉस कुठल्या शेअर मध्ये झाला? बजाज फायनान्स मध्ये. अच्छा, बजाज इलेक्ट्रिकल मध्ये ₹1000 प्रॉफिट आणि बजाज फायनान्स मध्ये लॉस, असं का? त्याला काय झालं, तो अदानीचा एक सीन होता. ते क्रॅश आला मार्केटमध्ये, हिंडनबर्गचा. हिंडनबर्ग वाला. आणि त्याच्यामध्ये मी काय झालं, एक चूक माझ्याकडे असं झाली की मी कधी ओव्हरनाईट पोझिशन घेत नाही. तर शॉर्ट सेलिंग पोझिशन होती माझी, ती ओव्हरनाईट माझी गेली पोझिशन. आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट जर गॅप डाऊनच झाला, मग ते माझं एसएल तर हिट एकदम पहिल्या सेकंदामध्ये एसएल हिट झाला होता. पण एक इमोशनल गेलो मी तिथं की हा क्रॅश आहे, न्यूज आहे, येऊन जाईल वर 2-3 दिवसामध्ये. पण ते झालंच नाही. मग परत मी एसएल 2 ते 3 दिवसानंतर ते पोझिशन मधून एक्झिट झालो. सो लॉस झाल्यावरती मग कसा गेला दिवस, त्याच्यानंतर काय केलं? लॉस झाल्यावरती काय मग जास्त एकदम हे झालो की बाबा कमीत कमी 2 महिने तर लागले. हा म्हणजे मी जास्त काय असं प्रॉफिट गेन करत नव्हतो. 700, 1000, 1200, कमीत कमी 1500च्या आतच माझं प्रॉफिट असायचं, मोठं प्रॉफिट काय बुक करून. पण एक असा लॉस झाला की एकदम बाबा 2 महिन्याचं जे प्रॉफिट मिळवलं तो एका दिवसामध्ये एका ह्याच्यामध्ये निघून गेला ट्रेडमध्ये. मग परत त्याच्यानंतर विचार केला की बाबा 2 महिने लागले आपल्याला हा एवढा मोठा प्रॉफिट करा, आता ह्याला कसं आपण हे करू. मग त्यानंतर थोडा मग ट्रेडिंग मधून थोडंसं हे केलं. हा न्यूज पूर्णपणे सेटल होतो पण कमीत कमी 10 ते 15 दिवस मार्केटमध्ये पूर्ण होतं. 1 मंथ बोललो तरी पण चालेल, मार्केटमध्ये वॉच होती बाबा काय चूक झाली, काय इमोशनल झालो असं विचार करून. त्याच्यानंतर मग पुन्हा स्टार्ट केलं. मग थोडं थोडं करत कमीत कमी कॉन्फिडन्स तर एक पूर्ण लूज झाला होता. थोडंसं जरी आता टार्गेटच्या आधीच जरी थोडंसं अपडाऊन सुरू झालं, मी टार्गेटच्या आधीच एक्झिट. ओके, ग्रेट. परत त्याच्यानंतर मग थोडं कॉन्फिडन्स असं मग थोडं कव्हर केलं. मग कॉस्ट टू कॉस्ट आल्यावर कॉन्फिडन्स पूर्ण क्लिअर मग व्यवस्थित. ओके, ग्रेट. आणि ऑप्शन ट्रेडिंग मधला सर्वात मोठा लॉस एका दिवसातला किती होता? ऑप्शन ट्रेडिंग ₹7,000 बँक निफ्टीमध्ये. ओके, बँक निफ्टीमध्ये 7000. मग तेव्हा काय केलं? बँक निफ्टीमध्ये ₹7,000 लॉस असा झाला की मी ज्यावेळेला पोझिशन घेतली त्यावेळेला पहिल्या पोझिशनमध्ये मला ₹1500 हे होता प्रॉफिटमध्ये होता. प्रॉफिटमध्ये. मी त्यावेळेला ₹1500 प्रॉफिट घेतला आणि त्यावेळेला चूक अशी झाली की मी परत काय केलं की
ह्याच्यात ओपन पोझिशन मध्ये मी बाईंग साईडला मी काय केलं, एक बाईंग साईडला पण गेलो आणि एक पुट साईडला पण गेलो. असं झालं, इथं माझी चूक झाली. त्यामुळे ती डबल दोन्ही साईडला पण प्रीमियम डिके झाला आणि तो लॉस झाला तिथे माझा. मी असं गेलो की हा हिरो झिरो एक ट्रेड तिथं होऊन जाईल माझा, पण हिरो झिरो नाही, ते झिरोच झालं थोडक्यात ते. सो आता ऑप्शन ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये सर्वात फेवरेट ट्रेडिंग कुठली वाटते? स्विंग ट्रेडिंग एकदम रिलॅक्स ट्रेडिंग, म्हणजे असं हा बाबा ब्रेकआउट आला, चला ठीक हम्म. एंट्री घेतली, हम्म. आपला ही टार्गेट, आपली एक्झिट, हम्म. जास्त काय टेन्शन नाही. जस्ट तुम्ही एक दिवसातून एक 2 मिनिटं 5 मिनिटं ओपन केलं, हा कुठं आहे ट्रेड, अच्छा हा असं आहे काय, असं काय, उठून तुम्ही तुमचा एक्झिट लावला, तुमचा टार्गेट लावलं, सेट निवांत क्लिक झाली, तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते. पण ऑप्शन ट्रेडिंगला तुम्हाला जास्त फोकस लागते, डिसिप्लिन लागते. बस पूर्णपणे मार्केटमध्ये थोडं जास्त फोकस करावं लागतं, की एकदम असं हे नाही, पूर्णपणे जरा स्क्रीन बिन व्यवस्थित आपले लक्ष लागते मार्केट ऑप्शनवरती. ओके, ग्रेट. सो आता ह्याची सगळं तुम्ही आता मेन स्टॉक मार्केटमध्ये सर्वात 5 ते 6 हजार स्टॉक्स आहेत, राईट? सो वॉचलिस्ट क्रिएशन वरती कसं काय काम करतात? तो एक मेन हे आहे वॉचलिस्ट क्रिएट मी कशी केली, की ज्यावेळेला मार्केटमध्ये मी हे झालो, कोविडमध्ये जास्त मार्केटची होतं, त्यावेळेला असं मी बघत होते की हा बाबा एखादं प्रोडक्ट आहे घरामध्ये, चेक करतो, हा बाबा हे कंपनीचं नाव काय, हे काय, मग मी सर्च करतो जास्त की हा कंपनीचं नाव केलं की शेअरचं नाव कोणते येते काय येतात. आणि जर बघायला जर असं गेलो की जास्त काय असं आपण शेअर जर तुम्हाला जर हे करायचं असले विश्लेषण स्टार्टिंग म्हणजे बिगिनरसाठी, तर कोणते शेअर आपण ऍड करू हे जर असं जर विचार असेल, तर काही जास्त वेगळं करायचं नाही. आपण जे डेली रुटीनचं आपलं असतं, सकाळी उठल्यापासून आपण जे कोणती पेस्ट यूज करतो, कोणता सोप यूज करतो, कपडे कोणते घालतो, जे ब्रँड आहेत आपल्या इथं, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर तुम्ही शूज, परफ्यूम, इव्हन परफ्यूम, बाईक आपले कोणते, तुम्ही त्या प्रोडक्टवर जर तुमचा विश्वास आहे, बरोबर, तुम्ही जे प्रोडक्ट बाय करता एवढा विश्वासाने तुम्ही प्रोडक्ट बाय करता एवढे वर्ष, तर त्या शेअरवरती पण विश्वास ठेवून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली की प्रॉफिट ऑटोमॅटिक होऊन जाईल तुम्हाला, काय असेल. ओके, ग्रेट. सो म्हणजे जे आपण रेग्युलर जे गोष्टी वापरतो त्याची त्या स्टॉकची आपण वॉचलिस्ट क्रिएशन आपण करू शकतो. ओके, ग्रेट. आता जर आपल्या फॅमिली मेंबर्सला जर आपल्याला मोटिवेट करायचं असेल मार्केटमध्ये यायला, किंवा मित्रमंडळाला जर आपल्याला मोटिवेट करायचं असेल मार्केटमध्ये यायला, ओके, तर तर त्या व्यक्तीने किंवा इन दिस केस तुम्हाला जर करायचं, तुम्ही काय कराल? मी जर आता जर कोणाला जर हे करायचं झालं, मोटिवेट करून जर मार्केटमध्ये इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न जर करायचं बोललो, तर मी त्यांना स्टार्टिंगला असंच बोलेन की असं काय नाही की बाबा हा 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 बघ माझा प्रॉफिट किती येतो, पण इथे पटकून पैसे पण असं जर रॉकेट, हे काय वेगळं नाही. पण बाबा त्यांना असं बोललं की पूर्णपणे एज्युकेट करून सांगेल बाबा हा शेअर मार्केट पूर्णपणे असं असते, तुम्ही हे करू शकता, किंवा तुम्हाला जे तुम्ही आता जे इन्व्हेस्टमेंट करताय, जे आता तुम्ही आता तुम्ही जे FD करताय, तुम्ही इन्शुरन्स करताय, जे तुम्ही बाकीचे म्युच्युअल फंड करताय, हा पूर्ण पैसे कुठे मार्केटमध्ये येते, आणि तिथे जर पैसे इन्व्हेस्ट करायला डेअर करताय, तर मार्केटमध्ये पण येऊ शकताय, बेटर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळेल, प्लस तुम्हाला पूर्णपणे नॉलेज येईल, तुम्ही वर्ल्ड अपडेट राहतील बाबा काय चाललंय जगामध्ये सगळे, त्याच्याबद्दल पण तुम्ही अपडेट राहतील. शेअर मार्केट असं आहे की बाबा, आणि मेन गोष्ट म्हणजे तुमचं जो बॅकग्राऊंड जो आहे ना, फॅमिली बॅकग्राऊंड, हा जर मार्केटमध्ये इन्व्हॉल्व झाला, तर एक पूर्णपणे बाबा हा माझ्याकडून जर एखादी न्यूज मिस झाली, नाही तर माझ्याकडून एखादा शेअर मिस होत असले बाबा, असे त्यानंतर समोर असं का की बाबा हा ही या सेक्टरवर येणाऱ्या वर्षामध्ये हे होणार आहे, ग्रोथ होणार आहे, पण त्याच्याबद्दल मला काय नॉलेज आहे, पण पुढचं सांगू शकतो की बाबा हा बघ हा सेक्टर का ग्रोथ मध्ये येऊ शकतोय, असं मी त्यांना एक पटवून देऊ शकतो, हा असं आहे. त्यामुळे माझ्या मते की असं फॅमिली मेंबरला इन्व्हॉल्व करणं आपल्या ह्याच्यामध्ये एकदम बेस्ट राहील, की बाबा आपली पण ग्रोथ, त्यांची पण ग्रोथ. बरोबर, ग्रेट. आणि जर आता सिन्स तुम्ही जॉब माझ्याकडेच करत आहे, पण स्टील आता काय म्हणतात, जर तरी पण लोकांना जे सांगायचं असेल की एक तुमची डेली रुटीन कशी आहे? जर डेली रुटीन जर चेक करायला गेलो आपण, तर सकाळी मी 6 पर्यंत उठतो, त्याच्यानंतर थोडासा एक्सरसाइज तर एक डेली म्हणजे करावं लागतोय एक्सरसाइज थोडंसं, कारण का आपला गेम हा पूर्ण पेशन्स आहे. ऑप्शन म्हणजे आता जास्त ऑप्शन मध्येच करतोय गेम पूर्ण पेशन्स आहे. त्याच्यानंतर मग आपला हा ऑफिसमध्ये येणे, आणि ऑफिसमध्ये आपलं जे रेग्युलर जे वर्क आहे त्याच्याबरोबर आपले साईड बाय साईड ट्रेडिंग, तर आपलं स्टॉक वरती ब्रेकआउट, आणि वरून तुमचा थोडासा गायडन्स स्वतः असतेच आपलं. त्याच्यानंतर मग हे करतच मार्केट करतोय. पण त्याच्यानंतर समजा जर एखाद्या वेळेला असं पण असतं की बाबा लॉस झाला आपला, की आपण अशी व्यक्ती आहे की बाबा लॉस जर झाला की समोरच्या बरोबर प्रत्येकाला हसतच राहिलं पाहिजे, असं कळून देत नाही की आपण बाबा आज माझा लॉस झालाय, समोर व्यक्ती ओळखू पण शकणार नाही आपल्याला, की तशा माइंडसेटनं आपण इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे परत. पण आपलं डेली रुटीन जर झालं, मार्केट क्लोज झालं, की फॅमिलीमध्ये म्हणा, मित्रांमध्ये म्हणा, असं नाही की बाबा आज लॉस झालाय मग चिडचिड होते, ह्याला काय तर बोल, त्याला असं नाही. मार्केटमध्ये लॉस झाला ते
मार्केट क्लोज झालं तिथंच संपला. जे काही आपलं डेली रुटीन परत जे पुढे होईल त्याच्यामध्ये एकदम हॅपी खुश. बरोबर बरोबर. ओके ग्रेट. सो आता फर्दर आपण आता रिसेंटली आपल्या टीममध्ये माझी पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचं आपण काम चालू केलंय राईट. सो 5 लोक आपल्या टीम मधले त्यासाठी माझ्यासाठी तुम्ही लोक मला हेल्प करतात आहे Okay. माझ्या पोर्टफोलिओ एक अमाऊंट मॅनेज करायला. सो आता त्याच्यामध्ये जे कारण सगळे इन्स्ट्रक्शन्स तर मी दिलेले आहेत की ह्या चौकटीमध्येच तुम्हाला काम करायचं आहे. ओके. ओके. वर्सेस तुम्ही जो करता त्यामध्ये चौकटीमध्ये तुम्हाला तुमचे हे डिसिजन तुम्ही घेऊ शकता राईट. सो ह्या दोघांमध्ये काय म्हणतात फरक काय जाणवतं किंवा फायदा तोटा काय वाटतो ह्याच्यामध्ये काय होऊ शकतो तुम्हाला ह्याच्यामध्ये? आता जर बघायला गेलं जे तुमचे इन्स्ट्रक्शन आहेत, हम्म. जे तुमचा एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्स प्रमाणे जर गेलं ना की परफेक्ट कळून येते बाबा आपण जे चूक आपल्याकडून जे घडते त्याच्यावर तुमची स्ट्रॅटेजी यूज केली तर बाबा परफेक्ट म्हणजे बाबा चूक होण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. मग आपले बाबा इथे एक कळून येते की हायलाईट होऊन जाते की बाबा हा आपल्याकडून ही चूक होत होती, पण बाबा हे जर सरांचे जर रूल फॉलो केले तर बाबा आपली चूक पूर्णपणे क्लिअर होऊन जाते, नाही तर रेशो त्याचा कमी येतोय. हम्म. पण चूक होण्याचा रेशो कमी येतोय. त्यामुळे तुमचा पण पोर्टफोलिओचे जे आपले जे हे चालू आहे ते पण व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे फायदा असा होतोय की मला माझे जे चूक होते ते दिसायला त्याच्यामुळे लागले. माझे पूर्णपणे मला फोकस हा बाबा आपण इथं घेत होतो पण आपण असं नाही असं केलं पाहिजे. सो मेन त्यामागचं आपलं लॉजिक हेच होतं की मराठी माणसांनी पण असं ग्रुप मध्ये एकत्र मिळून जर फॅमिली मेंबर्सला प्रोत्साहित करून मार्केटमध्ये आणलं आणि प्रत्येक एक एक पोर्टफोलिओ मॅनेज केला हा. विथ स्ट्रिक्ट रूल्स. कारण कसं आहे की इन दिस केस जर तुम्हाला मला सांगायचं असेल की महेश हे बाय करा किंवा हे सेल करा तर त्या चौकटीचे सगळे चेक मार्क्स टिक झाले झाले तरच पाहिजे. तुम्ही करू शकता. बरोबर. हे दोघांनाही माहिती आहे म्हणजे मी पण इथे हा. चिटिंग करू शकत नाही आणि तुम्ही पण बरोबर. चिटिंग करू शकत नाही. सो त्यामुळे तो ट्रेड जो जाणार आहे मार्केटमध्ये तो एक चांगला स्टेट जाणार आहे राईट. सो त्यामुळे एकतर मलाही याच्यामध्ये डिसिप्लिन राहायला भेटते आणि तुम्हाला एक डिसिप्लिन राहायला भेटते. सो ती एक चांगली गोष्ट प्रत्येकाने केली पाहिजे. जर तुमचे छोटे मोठे जरी ग्रुप्स असतील तरी तुम्ही ते छोटे मोठे ग्रुप्समध्ये तुम्ही एक काय म्हणतात एक सोशल ट्रेडिंग काइंड ऑफ एक्सपेरिमेंट केला तर एक चांगली गोष्ट राहील. स्पेशली फॅमिली मेंबर्सला घेऊन केलं तर खूपच चांगली गोष्ट राहील राईट. सो आता दुसरी म्हणजे आपल्याला लेट्स से कंपाऊंडिंग बेस्ड ट्रेडिंग करायची असेल एका फिक्स कॅपिटलनी ऑलराईट वर्सेस सेम कंपाऊंडिंग बेस्ड ट्रेडिंग जर करायची असेल एका सिप कॅपिटलला घेऊन. ओके. लेट्स से पहिला पार्ट 1 असेल की 25,000 लावून 1 कोटी करायचे. ओके. दुसरा पार्ट असेल 25,000 रुपये लावून स्टार्ट पण प्रत्येक महिन्याला 2,500 रुपये लावून ऍडिशनल सिप मारून ट्रेडिंग करायची असेल तर लॉजिकली कुठलं सोयीस्कर वाटेल किंवा लॉजिकली तुम्हाला काय वाटतं कशामध्ये 1 कोटी फास्ट बनतील किंवा शुअर शॉट बनतील? आपलं जे कंपाऊंडिंग तुम्ही जो बोलला की हा बाबा एक शुअर शॉट अमाऊंट लावायची त्याच्यानंतर प्रत्येक मंथली त्याच्यामध्ये इयरली त्याच्यामध्ये तुम्ही एक इन्क्रीमेंट करू शकता बाबा की हा एक अमाऊंट वाढवू शकता की हा बाबा यावेळेला मी एक 10% या वर्षापासून 10% जरा जास्त त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून पुढच्या वर्षी 10% जास्त इन्व्हेस्टमेंट तेव्हा कंपाऊंडिंग बनवून ना तुम्ही तुमचा रिटर्न जास्त हे करू शकता. आणि वरून कसं आहे जर एखादा स्टॉक जर हे झाला पोर्टफोलिओमध्ये डाऊन आला तर तिथं पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲव्हरेज करू शकताय. आता एका तुम्ही जर लमसम जर अमाऊंट इन्व्हेस्ट केली बाय चान्स जर तो स्टॉक जर डाऊन आला तर स्टॉक जर डाऊन आला तर मग तुमचं तिथे काहीच नाही ना तुम्ही तिथे ॲव्हरेजिंग करू शकत नाही. तर मग स्टॉक वरती जाणार मग त्यानंतर ते ऑल टाइम हाय करणार. पण असं नाही की हा बाबा आपण जे कंपाऊंडिंग करतोय हा बाबा स्टॉक 100 रुपयाला जर बाय केला हा जर नाही 90 जर आला तर आपण तिथे ॲव्हरेजिंग करू शकतोय. पण जर तुम्ही जर लमसम अमाऊंट टाकली 100 रुपीजला 90 वर आला मग ते परत तिथे एक 6 ते 7 महिन्याचा तुमचा जर गेला तर तुमचा 100 वरती गेल्यावरती तुमचा प्रॉफिट आहे. पण जर तुम्ही कंपाऊंडिंग वरती गेला तर 100 ला बाय केला 90 वरती ॲव्हरेज केलं 95 जर ॲव्हरेज झालं तर 95 पासून तुम्हाला गेन सुरू. पण तुमचे जे 5 रुपये जे मधले आहेत ते तुम्हाला हे होऊन जातील कंपाऊंडिंग केलं तर. मग कंपाऊंडिंग ॲज अ बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके. कंपाऊंडिंग विथ सिप. ओके ग्रेट. आणि मार्केट मधला तुम्ही पैसा बाहेर काढतात का स्वतःच्या एक्सपेन्सेस साठी की काय करतात? हा मार्केटमध्ये ना आता जर जे ऑप्शन मी करतो त्याच्यामधलं जे पैसे आहेत ते मी हे करतो जे विड्रॉ करून जे मी ह्याच्यात टाकतो होल्डिंग मध्ये. आणि जो असा स्टॉक जर मला जर हा वाटला बाबा हा स्टॉकने आपल्याला भरपूर रिटर्न दिलेत मग त्यातलं मी स्टॉकचा जो प्रॉफिट जर बुक केला त्यातलं एक 30% मी स्वतःवरती खर्च करतो. हा बाबा आपल्यामुळे आपण हा रिटर्न कमवलाय आपल्यासाठी 30% साईडला बस आपण एन्जॉय त्याच्या मागचं लॉजिक आहे सायकोलॉजिकल लॉजिक आहे की गरज आहे म्हणून खर्च करतात? हा सायकोलॉजिकल लॉजिक पण बोलायला गेलं की आपण बाबा हा आपण एक अचिव्हमेंट केल्या
त्याच्यामध्ये आपल्यासाठी मग आपल्या अचिव्हमेंटचा हा बाबा 30% चला आपण आपल्यासाठी खर्च हम्म. करायचं. मग ते हम्म. काय पण असते, आपले नीड्स असतील, हम्म. कुठं जर असं झालं की हा एखादी हे असेल का, कधी हे असते हम्म. ड्रीम की हा ही वस्तू घ्यायची आपल्याला, चला ती हम्म. बाय करू, हम्म. आणि कुठं फिरायला जायचं आहे, हम्म. फिरायला जाऊ. त्यामुळे फक्त पण आपल्यावरती ते 30% आपण जर मार्केटमध्ये जर एवढं जर हे करतोय, हम्म. फोकस करून काम करतोय, तर 30% आपल्यासाठी प्रॉफिट बस. हम्म. आता आपले इलेक्शन्स पण येणार आहेत, जनरल इलेक्शन लागणार आहे 2024 म्हणजे चालू झालेलेच ऑलरेडी. रिझल्ट आपला जून 2024 मध्ये आणि येणार आहे. सो इव्हेंट बेस्ड ट्रेडिंग करतात का तुम्ही? इव्हेंट बेस्ड ट्रेडिंगमध्ये करतो, पण जास्त कसं त्याच्यामध्ये मोमेंटम एकदम मोठी मोठी असतात. जर बघायला गेलं तर आता जर बँक निफ्टीमध्ये मोमेंटम असे, इथे जर न्यूज आले की इकडे मोमेंटम 3 ते 4 मिनिटाचे कॅन्डल जे असते ते 100 पॉईंटचे मध्ये. त्यामुळे थोडंसं माझ्या मते की जे इव्हेंट बेस्ड ट्रेडिंग थोडंसं अवॉइड केलं पाहिजे. जरी समजा केलं तर एकदम परफेक्ट असेल, त्याच्यामध्ये तुम्ही काय इमोशनल होऊ नका, परफेक्ट एसेल घेऊन काम करा, होऊन जाईल. आणि ते कसं आहे, व्होलॅटिलिटी एवढी असते की बाबा एक 10 रुपये प्रीमियम 70 पर्यंत जाऊ शकतोय. एवढी मोठी त्याच्यामध्ये मुवमेंट एवढी मोमेंटम असते. ओके, ग्रेट. आणि आता बरेचशा लोकांना वाटतं की बाबा ट्रेडिंग मध्ये फुल टाइम यावं. ओके, आता सिन्स तुम्ही दोन्ही पण करता, ऑप्शन्स पण करता, आणि स्विंग मध्ये तर गरज नाहीये तशी. पण ट्रेडिंग मध्ये खरंच फुल टाइम येणं गरजेचं आहे की वाटतं की बाबा ट्रेडिंग फुल टाइम केली पाहिजे, की बाबा साईडला जॉब किंवा इतर काही गोष्टी असल्या पाहिजे? जे आता जर फुल टाइम जर ट्रेडिंगचं म्हणलं, जर इन्व्हेस्टमेंट जर असेल तर इन्व्हेस्टमेंटला फुल टाइम ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंगला काय तुम्हाला जास्त फुल टाइम त्याच्यामध्ये फोकस करण्याची गरज नाही. ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्ही बोला फुल टाइम ट्रेडर जर माझ्या जर गेला, तर माझं असं म्हणणं आहे की आता जो तुमचा करंट जे जॉब आहे, ज्याचा तुम्ही जॉब करताय, त्या जॉबमध्ये कमीत कमी बाबा आपण जोपर्यंत जॉब केला पाहिजे, जोपर्यंत बाबा आपलं महिन्यात जे वर्षात जे पॅकेज आहे, तो आपण एका महिन्यामध्ये जोपर्यंत अचीव्ह करत नाही मार्केटमध्ये, तोपर्यंत आपण फुल टाइम ट्रेडर बनण्याचं जरा असं दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण त्यावेळेलाच बाबा, आणि असं नाही की एक कुठला तर एकाच महिन्याला झाला आणि पुढच्या महिन्यापर्यंत रिलॅक्स नाही. प्रत्येक महिन्याला कन्सिस्टन्सी असं पाहिजे की बाबा हा प्रत्येक महिन्याला मी बाबा माझी जे इयरली पॅकेज आहे ते प्रत्येक मंथ मध्ये बाबा मी अचीव्ह करू शकतोय. हे जर तुम्हाला जर आलं तरच तुम्ही ओके. सो जॉबमधून जे एक्झिट करा. इयरली एलपीए जो आहे आपला पॅकेजचा, तेवढं जर मंथली जर ऑप्शन्स मधनं बनायला लागलं कन्सिस्टंट बेसिस वरती, तर मग एखाद्याच विचार करू शकतो की आपण बाबा फुल टाइम ट्रेडर बनू ओके. शकतो. सो नॉर्मली कसं असतं की लाईक इन माय केस ऑल्सो, तर मी तर फुल टाइमच या गोष्टी करतोय. सर 2016 मध्ये मी जॉब सोडलेला होता. पण जर रिस्क घ्यायची असेल आपल्याला, तर एक रिस्क टेकिंग कॅपॅसिटी निर्माण करणं गरजेचं आहे. Yes. आणि ती रिस्क टेकिंग कॅपॅसिटी तेव्हा वाढत जाते जेव्हा तुमच्याकडे इतर सोर्सेस ऑफ इन्कम किंवा पॅसिव्ह इन्कम असतात, राईट? सो ह्याच्या बाबतीत जर मला डिस्कस करायचं होतं की पॅसिव्ह इन्कम मधले आता सोफा तुमचे काय कशा इन्व्हेस्टमेंट आहेत का काय? जर आता जर बघायला गेलं तर माझे ह्याचे म्युच्युअल फंडचे, परत त्याच्यानंतर जे आहेत ते आपले सॅलरी, हा एक म्हणजे माझ्यासाठी आता तो एक इन्व्हेस्टमेंटचा सोर्स बरोबर आहे. असं. आणि जे माझे आता जे होल्डिंग आहेत, स्विंग ट्रेडिंग करतो, हा 3 मग आपले आता सध्या हे आहेत मला, किंवा एक सॅलरी आणि आपलं ट्रेडिंग. तर बघायला जर बाहेरचं बघायला म्युच्युअल फंड वगैरे ते काय मी आपलं आउट द मनी असं हे करून. ओके ओके, ग्रेट. आणि जर तुम्हाला तुमचं आयडियल, आता मे बी आता सध्या तुमचा तेवढा गोल नसेल किंवा सध्या चक्रात बसत नसेल, पण आयडियली ऍसेट अलोकेशन जे आपण करतो की मला बाबा एवढे पैसे इक्विटीत लावायचे आहेत, एवढे पैसे मला गोल्ड मध्ये लावायचे आहेत, एवढे पैसे मला रिअल एस्टेट मध्ये लावायचे आहे. सो लेट्स एक 15-20 वर्षानंतर तुमचं ते ऍसेट अलोकेशन कसं दिसणार आहे, हे जरा सांगू शकाल का? जर आपण जर विचार केला, जर 100 रुपीज जर आपल्यापेक्षा जर असतील, तर ते तुमचे डिपेंड करतं तुमच्या नॉलेजवरती. आज समजा तुम्हाला मार्केटमध्ये जर जास्त नॉलेज असेल, तर तुम्ही मार्केटमध्ये मॅक्झिमम तुम्हाला जेवढं मॅक्झिमम अमाऊंट लावू शकता त्या मॅक्झिमम ते इन्व्हेस्ट करू शकताय. गोल्ड जर बघायला गेलं तर आपला गोल्डवरती फुल ट्रस्ट आहे की गोल्ड काही झालं तरी डाऊन येणारच नाही असं. मग आपल्या लोकांचं असं ते मार्केट कधी तर क्रॅश होऊ शकते, पण ऑल टाइम मार्केट तर किती जर क्रॅश झालं तर त्याला वरती जायचं आहे, त्याच्यात काही नाही. पण आपण गोल्ड वरती जास्त जरा हे करू शकतो. आणि एक रिअल इस्टेट, की गोल्ड आणि रिअल इस्टेट जे बाबा एकदम काय म्हणतात एकदम कन्फर्म किंवा हेचा रेट कायम इन्क्रीज होत राहणार असं, म्हणजे एकदम सेफ साईड. मार्केट थोडंसं एकदम आपण जर नॉलेज घेऊन परफेक्टली जर केलं तर आपण मार्केटमध्ये पण हे करू शकतो. मग जर आपण 100 रुपीज जर हे केले मार्केटमध्ये जर असेल तुमचं नॉलेजवर जातं, तर मी जर बघायला गेलो तर 100 रुपीज जर माझ्यापेक्षा असतील तर मी 70% पूर्णपणे मार्केटमध्ये हे करेन आणि 15 गोल्ड 15 रिअल इस्टेट.
ओके. दुसरं बऱ्याच अशा स्टोरीज ऐकायला येतात आपल्याला, की बाबा ह्यानी काय म्हणा लोक घरच्यांना सांगत नाहीत, की मार्केटमध्ये पैसे लावलेले आहेत. ओके. किंवा लोक कर्ज काढून मार्केटमध्ये पैसे आणतात आणि तरी घरच्यांना सांगत नाही, की किंवा इन अदर वर्ड्स काही काही लोक घरच्यांचेच पैसे घेऊन त्यांना माहिती पण नसेल मार्केटमध्ये पैसे लावतात. राईट. सो अज्युम करा तुमचं लग्न झालेलं आहे. ऑलराईट. तुम्हाला मुलं बाळं झालेली आहेत. ऑलराईट. आणि तुमच्याकडे एक घर स्वतःचं आहे किंवा तुमच्याकडे एक प्रॉपर्टी आहे जी काय असेल तर तुम्ही इन दिस केस तुमच्या मिसेसना सर्व गोष्टी सांगणार का? तुम्ही काय ट्रेडिंग मध्ये करतात की नाही करतात? हा, मला तर वाटतं की असं ओपन माइंडेड मार्केट बद्दल राहिलं पाहिजे, की असं बाबा एक तुम्ही घरच्यांचे पैसे यूज करणार त्यांना बिना सांगता, आणि समजा जर ऑन द स्पॉट जर काय तर लॉस साईडला जर गेलं तर पूर्णपणे आता जर आपल्या घरातल्यांना असं माहित असेल की बाबा हा एक पर्टिक्युलर अमाऊंट बाबा याच्या म्हणजे आहे, आता जर आपण जर वाईफशी जर डिस्कस केलं तर बाबा पर्टिक्युलर अमाऊंट याच्या पैसे आहे तर मग एवढ्या अमाऊंट आपण सेफ आहे बाबा या साईडला. पण ते जर तुम्ही अमाऊंट घेऊन जर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट केली तर त्याचा तुमचा लॉस झाला तर मेंटल प्रेशर आहे तुम्हाला कोणाला सांगू शकत नाही मी इन्व्हेस्ट केली पण लॉस झाला. त्यामुळे जर जर तुम्ही जर बघायला गेलं तर माझं असं म्हणणं आहे की जर इन्व्हेस्ट जर करणार असेल मार्केट तर एकदम फॅमिली मेंबरला सांगून करू शकता तुम्ही. असं काही नाही की आता बघायला जर गेलं तर आपलं जे सराउंडिंग आहे पूर्णपणे मार्केटमध्ये इन्व्हॉल्व होते, त्यामुळे तुम्ही घरातल्यांना सांगूनच केलेलं माझ्या मते बेटर पडेल, की असं लोन वगैरे हे करून बाहेरनं पैसे अरेंज करून नाही तर स्वतःची इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये टाकून हे काही करणं हे नाही. बरोबर बरोबर. सो पॉइंट शेवटी तोच येतो की मार्केटमध्ये असा पैसा टाकावा त्याची आपल्याला कायम कधी कधी आयुष्यात गरज येणार नाही, कधी आपल्याला विड्रॉ करायची गरज येणार नाही, असा पैसा टाकावा. उरलेला पैसा असणं असं नाही असणं गरजेचं आहे. इव्हन जे मोठी पण लोक आहेत भले त्यांचे 90 ते 95% पैसे मार्केटमध्ये जरी असतील पण जी 5% त्यांचे डेट मार्केटमध्ये असतात किंवा एफडीज मध्ये असतात ती पण रक्कम खूप वाढवली आहे. बरोबर. ज्यांचे 1000 कोटी मार्केटमध्ये त्यांचे फक्त 50 कोटीचा त्यांचा घर खर्च चालले त्याच्यावर एफडीज वरती. सो ते लोक बघत नाहीत. सो त्यामुळे मराठी माणसांनी आपल्या पहिलं तर घर सिक्युअर आपला किल्ला भक्कम करावा, नंतर जग जिंकायला जावं. बरोबर. इक्विटीच्या माध्यमातून आणि त्यातून डेफिनेटली मोठा पैसा बनणार आपल्याला, ते काही प्रश्नच नाहीये. सो ओव्हरऑल हा खेळ तुम्हाला ओव्हरऑल ट्रेडिंग जर किंवा इन्व्हेस्टिंग जर बघायला गेला तर हा खेळ कशाचा वाटतो? मेनली नॉलेजचा वाटतो की ट्रेडिंग सायकोलॉजीचा वाटतो? हा जर ट्रेड बघायला गेला तर पूर्णपणे सायकोलॉजी गेम आहे. पूर्णपणे हा सायकोलॉजी गेम आहे. आणि ते तर असा गेम आहे की बाबा त्या गेममध्ये तुम्हाला एक डिसिप्लिन स्टार्टिंगचं तुम्हाला पहिलं शेअर मार्केटचं नॉलेज फर्स्ट ऑफ ऑल, त्यानंतर एकदम डिसिप्लिन, असं डिसिप्लिन तुम्हाला व्यवस्थित एकदम परफेक्ट डिसिप्लिनमध्ये राहिलं. आणि त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट. ना तुम्हाला मार्केटमध्ये ना इमोशनल व्हायचं आहे तिथं ना काय नाही, रिस्क मॅनेजमेंट घेऊन व्यवस्थित हे केलं. सो शेअर मार्केटमध्ये मेनली लोक येतात, लोकांचं येण्याचं मेन कारण म्हणजे की फायनान्शियल फ्रीडम. राईट. सो फायनान्शियल फ्रीडमचा अर्थ म्हणजे काय तुमच्यासाठी? आता फायनान्शियल फ्रीडम जर आपण बघायला गेलो तर फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, की लोक जे मार्केटमध्ये असे येतात डायरेक्ट त्यांना असं वाटतं की या बाबा एक स्कीम आहे की पट करून आपल्याला श्रीमंत बनेल. तर अशी काही स्कीम नाही की पट करून असं तुम्ही श्रीमंत बनू शकताय. हा फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुम्हाला असं देऊन जातो की बाबा हा एक तुम्ही जॉब म्हणा, जर तुम्हाला जॉबमध्ये आपण जर जॉब करतो जॉब करून थोडंच तुम्ही एक मार्केटमध्ये जर तुम्ही जर एज्युकेट व्यवस्थित झाला तर तुम्हाला जॉबवरून एक करून तुम्ही एक वर्क फ्रॉम होम सारखा एक जॉब जर बघायला गेलं तर आपला हा ट्रेडिंग म्हणा इन्व्हेस्टमेंट म्हणा हा जॉब आहे. आणि जर फायनान्शियल जर फ्री जर बघायला गेलो तुम्ही तर जे आपण जे जॉब करतो तर जॉबमधून तुम्ही एक लिमिटेड अचिव्हमेंट करू शकताय. जसे तुमची ड्रीम कार असेल तर आपण लिमिटेडच हा बाबा हा माझा जॉब ह्याच्यावरती हा या लिमिट पर्यंतच मी कार घेऊ शकतो. पण इथे लिमिटलेस आहेत. तुम्ही फायनान्शियल फ्रीडम पाहिजे ती वस्तू घेऊ शकताय, पाहिजे ते घर घेऊ शकताय, घराला पाहिजे तिकडे ट्रॅव्हल करून फिरू शकताय, घरात सगळ्या नीड फुल कराय बस की घरातले सगळे जर झालं तर आपण फायनान्शियल फ्रीडम मिळाल्यासारखं आपल्याला. आणि फायनान्शियल फ्रीडमसाठी बरेचसे लोक मग एकदम शॉर्टकट्स पण बघतात. त्यातलं वन ऑफ द शॉर्टकट लोक बघतात म्हणजे पेड ऍडवायझरी किंवा पेड टिप्स किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पैसे देऊन लोकांना देतात. ऑलराईट. सो तुमच्या आयुष्यात सोफार किती तुम्ही खर्च केलेत पेड टिप्स किंवा ऍडवाइस वरती? तसं जर मी बघायला गेलं तर मी जस्ट जे आपले जे टेलिग्राम स्टार्टिंग ज्यावेळेला मी ऑप्शन ट्रेडिंग वरती आलो त्यावेळेला बरेचसे टेलिग्राम चॅनल होते की ऍड येत होत्या. हा प्रीमियम आमचा कॉल दिला होता इथं गेला, आज आम्ही एवढा क्लायंटला दिला, त्यांचे स्क्रीनशॉट वगैरे बरेचसे टेलिग्रामचे ग्रुप तर पाहिलं तर बरेचसेच आहेत. पण ते ग्रुपचा जे त्यांचा स्कॅम आहे तो असा स्कॅम असतो की बाबा हा बाबा तिथे 100 जण त्यांनी जर ऍड केलेत
तर 50 जणांना सांगणार हा तुम्ही कॉल बाय करा, 50 जणांना सांगाल तुम्ही पुट बाय करा. ज्या साईडला मार्केट जाईल ती 50 घेणार, ज्याचं करेक्ट प्रेडिक्शन जाईल. त्यात पण 25-25 परत फोडा. स्टार्टिंगला फ्री देतात, पण त्याच्यानंतर ते काय करतात, हा 50 जर त्यांनी घेतले सक्सेसफुल, त्यांचे ट्रेड गेले 50 घेतले, त्यातले 50 सांगतात कॉल बाय करा, यांना सांगतात पुट बाय करा, त्यातले मग 25 घेतात. मग जर 2 ट्रेड जर असे जर त्यांचे एकदम परफेक्ट गेलेत म्हणल्यावर थर्ड टाइम ते पेड साठी हे करतात. तुम्ही एवढे अमाऊंट पेड करा, तुम्ही बघितले आमचे 2 ट्रेड कसे गेले, 3 ट्रेड कसे गेले. मग त्यातले मग लोक पण त्यातले काय तर थोडे लोक हो नाही करतात, पण त्यांना ते परत मग ते जे राहिलेचे लोक त्याच्यावर पेड घेतात. आणि परत जर बघायला गेलं तर त्यांच्या टिप्स वगैरे ते परत झिरोच होऊन जाते. त्यांच्या त्या टिप्स हा स्कॅम जो असा आहे पूर्णपणे, की टेलिग्राम वरती पेड वरती माझ्या मते पूर्णपणे लोकांनी दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण जर त्यांना जर प्रॉफिट होत असला तर ते एवढे मोठे तुमच्यापर्यंत आलेच नसते ऍड करायला, हा आम्ही तुम्हाला प्रॉफिट करून देतो. त्यांना जर प्रॉफिट होत असला तर ते बाबा बसून शांतपणे आपलं प्रॉफिट करून. दुसऱ्याची टिप्स एनिवेज कोण मोठं झालंच नाही हिस्ट्रीमध्ये, असं कुठली अशी टिप नाहीये की ज्याच्यामुळे कोणी मोठे करोडो रुपये कमवलेले. टिप वरती मला सो फ्री असून दे किंवा पेड टिप्स कोणाचे आपण लक्ष द्यायचं नाही, आपला रिसर्च काम करायचं, रिसर्च आपला सेटअप बस आपलं काम करायचं. ओके, ग्रेट. आता जर नवीन लोकांना जर सांगायचं असेल तर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल व्हायचं असेल, कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर किती वेळ दिवसाचा मार्केटसाठी द्यायला लागेल, आणि असा तो दिवसाचा असं किती महिने किंवा किती वर्ष लागतील आपल्याला कन्सिस्टंट प्रॉफिटेबल बनण्यासाठी? जर बघायला गेलं मार्केटमध्ये जर तुम्ही चेक केलं तर जर तुम्ही जे रिसर्च जर तुम्ही जर बोलला पहिले जर रिसर्च करावं लागेल, तर आता जर समजा आपण जास्त जे आपले जे लोक आहेत ते जॉब करतात आता सध्या, मग जॉब करून ज्यावेळेला आपण घरी फ्री आल्यावरती जर असं त्यामुळे जेव्हा तुम्ही जर एक हार्डली 2 तास जर रिसर्च केला, बाबा आज कोणत्या शेअरमध्ये मुवमेंट झाली, कोणत्या शेअरमध्ये काही न्यूज आहे का, कोणाचे काही रिझल्ट वगैरे आहेत का, काय कोणतं जर ह्यांनी कोणी नवीन काय त्यांच्यामध्ये काही इन्व्हेन्शन करणार आहे त्यांच्या कंपनीमध्ये, काय तर वेगळा प्लॅन करणार आहे ते चेक केलं तर प्लॅन बाबा तुम्हाला जर वाटलं हा प्लॅन सक्सेस होईल, तिथं तुम्ही एक रिसर्च तेवढं बस होऊन जाते. आणि जर बाकी जर तुम्ही जर बघायला गेलं ह्याची गोष्ट कशाची किती वर्ष वेळ किती लागेल, वेळ लागेल, तर वेळात जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही हार्डली 3 वर्ष जर मार्केट हा गेम आहे ना, 3 ते 5 वर्ष बस. तुझं 3 ते 5 वर्ष जर मार्केटमध्ये पूर्ण जर फोकस केला ना, बस तुम्ही परत कोणता जॉब करायची गरज नाही, काय नाही. 3 ते 5 वर्षामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला जर तुम्ही जर व्यवस्थित जर मार्केट केलं सक्सेस होईल. 3 ते 5 वर्ष लागतील ओव्हरऑल जर मार्केटमध्ये कन्सिस्टंट आपल्याला पैसा कमवायचा असेल तर. ओके, ग्रेट. आणि कॉन्फिडन्स आणि पण त्याच्याने यायला लागेल. आणि फर्दर आपल्याला बरेचसे मार्केटमध्ये मोठे ट्रेडर्स आहेत, मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, वॉरेन बफेट म्हणा किंवा जे पण रिसेंटवाले मोनिश पबराई म्हणा किंवा विजय केडियाजी म्हणा किंवा आशिष कचोलियाजी म्हणा, राईट. सो ह्यांचे पोर्टफोलिओज पब्लिकली अवेलेबल आहेत. सो ते पब्लिकली अवेलेबल ह्यांचे पोर्टफोलिओज पण कॉपी केलं किंवा म्युच्युअल फंडचा कॉपी करून पोर्टफोलिओ आपण केला पाहिजे काम, की ते नाही केलं पाहिजे, काय वाटतं? आता जर त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे तर त्यांचं कसं असते, आपण जर बघायला गेलो हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या, तिने हा बाबा इथे त्यांनी एक 100 करोडचे स्टेक बाय केलेत, 100 करोड रुपये त्यांनी जर इन्व्हेस्टमेंट केलं, तर आपण काय म्हणतो, अरे यार यांनी 100 विजय केले समजा तुम्ही एक्झाम्पल 100 करोडचे इन्व्हेस्टमेंट केल्या, आपण पण करू. पण ते 100 करोड त्याच्यासाठी 1 ते 2% असते. मग तुमच्या पैसे जर 100 रुपये असेल तर आपण 100 त्या एका स्टॉक मध्ये लावून टाकतो. तुम्ही 1 ते 2 रुपये लावायला तुमची तयार आहे का? नाही. पण त्यांच्यासाठी ते 1 ते 2% असते, त्यामुळे ते रिस्क घेऊ शकतात. पण जर आपल्याला जर तसं जर बघायला गेलं तर जर तुम्ही जर शेअर मध्ये जर कोणतं जरी इन्व्हेस्टमेंट करायचं झाले तर तुम्ही बाहेर टिप्स वगैरे कोणाचा पोर्टफोलिओ वगैरे बघून जर करणार असेल तर ते म्हणजे एक टाळेल पूर्णपणे. कारण आपला जर स्वतःचा जो रिसर्च आहे ना, स्वतःच कॉन्फिडन्स आहे, तर तुम्हाला एखादा शेअरवर जर कॉन्फिडन्स आला तर तुम्ही तो शेअर 100चा 1000 पर्यंत जर गेला तर तुम्ही तो एक्झिट करणार नाही. पण हा जर तुम्ही जर कोणा जर बघून जर पोर्टफोलिओ जर शेअर बाय केला, कोणत्या जर म्युच्युअल फंड जर बघून जर बाय केला, तर त्यांची जर एक्झिट झाली की तुम्हाला भीती वाटायचं ना, हा तिने एक्झिट झाली, चला पटकन एक्झिट घेऊ आपण. पण हा जर तुम्ही जर स्वतः रिसर्च केला तर 100चा 1000 जर गेला तर माझा रिसर्च आहे, माझा कॉन्फिडन्स 1000चा परत 10,000 जाईल. चला बरोबर, ठेवून टाकूया. आता दुसरे कॉमन काही क्वेश्चन, कॉमन ज्या धारणा असतात लोकांच्या, ओके, जे आपल्याला लहानपणी पण शिकवलंय की बाबा एक 4 आण्याची गोष्ट घ्यायची 10 रुपये होईल, 100 रुपयाची गोष्टला 200 रुपये व्हायला पण माहिती नाही होईल की नाही होईल, राईट. सेम लॉजिक घेऊन आपण मार्केटमध्ये येतो, तर लोक पेनी शेअर्स कडे जातात, मोठ्या लार्ज कॅप आणि मोठे 1000-2000 रुपयाच्या शेअर्स कडे जात नाही. ओके, तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी तुम्ही पेनी शेअर बाय केला का, आणि कुठला होता बाय केला असेल तर? मी ज्याला पेनी शेअर जर बाय केला तर मी ते येस बँक बाय केला होता.
हम्म. 19 रुपीजला बाय केला मी येस बँक. असं केला की बाबा हा शेअर एवढ्यावरती जाऊन आलाय. मध्ये IPL 450 ला जाऊन आलाय. IPL ला पण स्पॉन्सर होता शेअर हा. येस बँक मॅक्सिमम हा 6. मॅक्सिमम 6. हा म्हणलं हा कंपनीच काय झालं, पण मग हा कंपनी एकदम डाऊन चला आपण बाय करू. पण ज्यावेळेला मी रिसर्च केलं त्याला कळलं अरे बाबा हे तर पूर्णच एकदम लॉस मध्ये आहे. ज्यावेळेला मी परत जसं शिकलो बॅलन्स शीट बघायला शिकलो, हे ते शिकलो, मला बाबा कळलं हा बाबा हे पेनी स्टॉक वगैरे पूर्णपणे हे जे असतात की एक तुम्ही प्रॉपर जर रिसर्च केला किती जर तुम्ही पेनी स्टॉक जर केलं तर फंडामेंटली त्या स्टॉक मध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही आपण. कारण कंपनी पूर्णपणे स्मॉल कॅप असते, ग्रोथ मध्ये असते, कधी काय होईल सांगू शकत नाही. तर पेनी स्टॉक जाण्यापेक्षा माझ्या मते जर फायनान्शियली जे स्टॉक जे स्ट्रॉंग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे करा. कारण ते काय ग्रोथ त्यांच्या सुरू आहे. आता पेनी स्टॉकची ग्रोथ सुरू आहे. कधी कोणता पण CEO येऊ शकतोय, जाऊ शकतोय, इन्व्हेस्टर कोण पण पैसे हे करू शकतोय, काढून घेऊ शकतोय. काय मार्केटमध्ये जे सुरू आहे जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये काय पण कधी पण होऊ शकतो. त्यामुळे जर फंडामेंटल जे स्ट्रॉंग आहेत त्यांचं पूर्णपणे बोर्ड जे आहे त्यांचा पूर्णपणे स्ट्रॉंग आहे, त्यांचं नाव आहेत बाबा, त्यांचे स्टेक व्यवस्थित आहेत, त्यामुळे तुम्ही तिथे एक कन्फर्म जे आहे तुमचं ते लार्ज कॅप मध्ये म्हणा नाहीतर जे ग्रोथ कंपनी त्याच्यामध्ये जरा इन्व्हेस्ट केलेलं मला. सो आता आपल्या मराठी माणसाला जर आपण सिंपल भाषेमध्ये सांगायचं असेल तर फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी कुठली जर आपल्याला जर ओळखायची असेल तर 4 ते 5 पॉईंट किंवा 2 ते 3 पॉईंट जर द्यायचे असेल तर काय असतील ते पॉईंट्स? जर फंडामेंटली स्ट्रॉंग जर कंपनी जर तुम्ही जर बघायला गेले तर एक निफ्टी 50तले जे 50 टॉप 50 कंपनी आहेत त्या पूर्णपणे फंडामेंटल स्ट्रॉंग कंपनी आहेत. आणि जर तुम्हाला जर असंच जर बघायचं असेल की बाबा हा कंपनी कशी ओळखायची बाबा जी फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, तर एक कंपनी म्हणजे डेट फ्री, कंपनीवरती कोणतं लोन नाही, कर्ज नसलं पाहिजे. त्याच्यानंतर बाबा हा बाबा कमीत कमी बाबा एक 60% कमीत कमी बाबा प्रोमोटर्स होल्डिंग त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे जर कंपनीचा मालक प्रोमोटर कंपनीचा मालक जर कॉन्फिडंट असेल की माझे स्टेक मी 60%च्या खाली घेणार नाही, 70%च्या खाली जर सेल करणार नाही, तर तुम्ही त्या कंपनीवरती कॉन्फिडंट राहू शकता. बाबा मालक जर कॉन्फिडंट आहे बाबा माझ्या कंपनीवरती मी माझे प्रमोटर जे होल्डिंग आहे माझं स्वतःच ते बाबा 60%च्या आत त्याचं जर नसेल तर ऑफकोर्स ती कंपनी ग्रो होणार. त्यांचा कॉन्फिडन्स आहे म्हणून त्यांनी ते स्टेक विकलेलं नाही. म्हणजे तुम्ही जर बाकी पेनी स्टॉक बघायला गेले तर प्रमोटर होल्डिंग जर तुम्ही चेक केलं तुम्हाला कोण जाईल की प्रमोटर होल्डिंग त्यांचं किती असते. जर मालक जर कॉन्फिडन्स असेल तर आपण ऑफकोर्स प्रमोटर होल्डिंग झालं. पण त्याच्यानंतर त्यांचा सेल्स ग्रोथ हा बाबा प्रत्येक वर्ष सेल्स ग्रोथ इन्क्रीज होतोय का, त्याच्यानंतर त्यांचा प्रॉफिट रेशो पण इन्क्रीज होते. बस या 2-4 जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या, लोन फ्री, प्रमोटर होल्डिंग, त्याच्यानंतर सेल्स ग्रोथ आणि त्यांची प्रॉफिटेबिलिटी, 4 गोष्टी फॉलो केल्या तरी ठीक आहे. ठीक होऊन जाईल. ओके ग्रेट. आता फंडामेंटल बरोबर आपण टेक्निकल थोडं बोलूया. एका चार्ट वरती काय महत्वाचे टेक्निकल इंडिकेटर्स तुमच्या असतात? ओके. आणि तुम्हाला जर एक स्ट्रॅटेजी जर तुम्हाला त्या बेसिसवरती एक्सप्लेन करायची असेल तर ती काय असेल? जर पूर्णपणे जर चार्ट वरती बोला फक्त कॅन्डलस्टिक वरती, तर माझा एक असा सेटअप आहे कॅन्डलस्टिक वरती की 1 आवर टाइम फ्रेम वरती ना मी फक्त एक आपला नॉर्मल सिंपल किंवा कोणी पण हा सेटअप करू शकतो. एक सिंपल म्हणजे एक 1 आवर टाइम फ्रेम ची हॅमर बघायचा. जर डाऊन साईडला जर ग्रीन पूर्णपणे शेअर हे झालाय डाऊन आला आणि डाऊन साईडला जर बाबा ग्रीन हॅमर एक झाली असेल विथ व्हॉल्यूम, खाली जो व्हॉल्यूम असतो तो ॲव्हरेजचा अभाव असेल तर तुम्ही एक बाय साईड पोझिशन घेऊ शकताय हॅमरचा लो त्याचा स्टॉप लॉस, आणि जे एक्झिट मग तुम्ही 1:2 1:3 तुमच्याने तुम्ही घेऊ शकताय. आणि त्याचाच जर आपण जर बघायला गेलो तर इन्व्हर्टेड हॅमर जर वरती झाला 1 आवर टाइम फ्रेम वरती तर जो त्याचा टॉप आहे तो SL आणि 1:3 1:2 तुम्ही हे लावू शकताय. ओके. सो मेनली अगेन कुठल्याही चार्टची टाइम फ्रेम असणार 1 आवर आणि स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असला पाहिजे. डाऊन ट्रेंड मध्ये आल्यावरती खाली हॅमर मारला पाहिजे. हॅमर म्हणजे डोजी काइंड ऑफ कॅन्डल, आणि हॅमरचा जो लो असेल तिकडे स्टॉप लॉस असेल, आणि जो पण ते हॅमरची लेंथ असेल त्याचं 2x त्याचा वरचा टार्गेट असणार लॉंग साईड साठी. सेम थिंग इन्व्हर्टेड हॅमर मारला तर तसं शॉर्ट मारायचं असेल किंवा ऑप्शन राईट करायचं असेल तर त्या साईडने आपण काम करू शकतो. ओके. आणि जर ह्याच्यामध्ये बघायला गेलं इंडिकेटर्स मध्ये तर इंडिकेटर्स मध्ये जर बघायला गेलं तर एक बॉलिंजर बँड, आता जर म्हणजे ऑप्शन साईडला मी इंडिकेटर वापरतो. ऑप्शन साईडला टाइम 5 मिनिट टाइम बरोबर जर तुम्ही चेक केलं तर बॉलिंजर बँड जर तुम्ही केला तिथं सेट केला तर बॉलिंजर बँड 2 त्याच्यामध्ये सेटिंग मध्ये 2 लेंथ मध्ये सेट 2 असते. म्हणजे तुम्ही तिथं जर चॅलेंज झाला बॉलिंजर बँडला जर चॅलेंज झाला कॅन्डल टच झाली आणि खाली जर ते RSI जर अबाव 60 असेल तर तुम्ही बाय साईडला जाऊ शकताय. ओके. सो बॉलिंजर बँड खाली आला
सॉरी स्टॉक प्राइस येऊन खाली येऊन बोलिंजर बँडला टच जिकडे हा. होते टच झाली. तिकडे RSI 60 ला असेल. नाही जर समजा जर बॉलिंग हे जे वर जाते मार्केट वरती जाते हा वर जात आहे, आणि जर बॉलिंजर बँडला जर टच झाली candle, वर जाताना टच झाली कॅन. आणि वरून RSI जो आहे तो हम्म. अबाव 60 असेल आणि प्लस खाली महत्वाचं म्हणजे व्हॉल्यूम व्हॉल्यूम अबाव ऍव्हरेज पाहिजे, हा तर तुम्ही बाय साईडला बाय साईडला पोझिशन घेऊ शकतात. ओके ओके. आणि त्याच्यात जर तुम्ही सेल साईडला जर बघायला गेला तर खाली बॉलिंजर बँडला चॅलेंज झाली पाहिजे, खाली मार्केट जाताना बॉलिंजर बँड चॅलेंज, आणि जो RSI आहे बिलो 40 पाहिजे, आणि प्लस तिथं सेम की व्हॉल्यूम अबाव ऍव्हरेज लाईन पाहिजे. ओके ओके ग्रेट. सो बोलिंजर बँड जर वर जात असेल मार्केट वरती बोलिंजर बँडला टच झालं आणि व्हॉल्यूम पण चांगली असेल RSI अबाव 60 असेल तर बाय सिग्नल, आणि जर मार्केट जर खाली येत असेल बोलिंजर बँड खाली मार्केटहून खाली बोलिंजर बँडला टच झालं आणि RSI बिलो 40 असेल तर आपण तिकडे शॉर्ट पोझिशन क्रिएट करू शकतो. व्हॉल्यूम ओके. आणि हे कुठल्या डेली चार्ट वरती की आवरली चार्ट वरती? हे ऑप्शन ट्रेडिंग असेल 5 मिनिट चार्ट वरती. ओके इंडिकेटर वर. ओके ग्रेट. ओके. सो आता नॉर्मली आपल्याला ट्रेडिंग जर करायची असेल, ओके, आपल्याकडे किती स्ट्रॅटेजीज मॅक्सिमम असल्या पाहिजे? जर बघायला गेलं तर 2 स्ट्रॅटेजीज बस होते. माझं तर म्हणणं आहे की एक अशी स्ट्रॅटेजी हे करा की तुम्ही बाबा एका स्ट्रॅटेजीवरती जर काम केलं तर माझ्या मते एक स्ट्रॅटेजी अशी एकदम बिल्ड करा तुमची प्लॅन एक्झिट एंट्रीज, की बाबा ती एक स्ट्रॅटेजी अशी काम हे करा म्हणजे इन्व्हॉल्व करा की बाबा त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट तुमची एंट्री, परफेक्ट एक्झिट आणि परफेक्ट तुमचे एसेल. कारण जर प्रत्येक ह्याच्यावर जर तुम्ही प्रत्येक वेगवेगळी स्ट्रॅटेजी जर काम करत गेलाय, कोणत्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही कन्फर्म नसणार, कोणत्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही कॉन्फिडन्स नसणार. आता एक मी स्ट्रॅटेजी बोललो, ही स्ट्रॅटेजी मी ऑप्शन ट्रेडिंग वरती जवळजवळ कमीत कमी 1 वर्ष फॉलो करतो, आणि जे हे जे स्टॉकचे जे बोललो तुम्हाला ते पण जवळजवळ वर्ष झालं मी ट्राय करतो. हे माझं 2 सेटअप आहेत, एक ऑप्शन साठी एक वेगळा आणि स्टॉक साठी एक वेगळा. आणि स्टॉक म्हणजे करतो मी ते ऑप्शन सेलिंग करतो तिथं, आणि बाईंग साईडला जरी बघायला गेलं तरी हा बॉलिंजर बँडचा. त्यामुळे 2 सेटअप आहेत, भरपूर 2 सेटअप, भरपूर सेटअप करून कोणत्या सेटअप वरती आपण कॉन्फिडन्स राहत नाही. एक सेटअप जेवढे म्हणजे इन शॉर्ट कमी सेटअप तेवढं चांगलं, चांगलं. तेवढे चांगली प्रोबॅबिलिटी वाढते आपली, कारण नंबर ऑफ ट्रेड्स त्या एका सेटअप वरती घेऊ एका याच्यामध्ये तर तेवढं चांगलं. लोक प्रॉब्लेम हेच करतात की टीव्ही वाल्याचं पण ऐकणार, मित्राचं पण ऐकणार, आणि 10 स्ट्रॅटेजीज एका पोर्टफोलिओ मध्ये टाकणार आणि मग त्याचं मिश्रण होतं. आणि कोणत्याच तुम्ही एक कॉन्फिडन्स लॉस होते तुमचं. बरोबर. हा जरी बाय केला तरी हे, हा जरी युज केला तरी लॉस होते, हा पण केला तरी लॉस होते. एक स्ट्रॅटेजी युज करा, त्या स्ट्रॅटेजी मध्ये तुम्हाला एक बारीक बारीक चूक कळून येतात, ते फक्त इम्प्रूव्ह करा, बस सेटअप तुमचा परफेक्ट पण जाईल. ओके. सो आता जर नवीन व्यक्तीला मार्केटमध्ये यायचं असेल तर किती कॅपिटलने त्यांनी सुरुवात केली पाहिजे मार्केटमध्ये? फ्रेश व्यक्ती होतो, त्यांनी आज डीमॅट अकाउंट ओपन केलं, त्यांनी काय केलं पाहिजे? जर त्यांनी फर्स्ट जर डीमॅट अकाउंट ओपन केलं असेल तर ऑफकोर्स जर त्यांनी डीमॅट अकाउंट जर जस्ट असं मार्केट काय जर शिकण्यासाठी अकाउंट ओपन केलं असेल तर माझं म्हणणं असं पूर्णपणे पहिलं मार्केटचं नॉलेज घेतलं पाहिजे. आणि जर फंड जर त्यांनी जर आणायचं झाले तर मला वाटतं की जे मंथली जे काही इन्कम असेल, इयरली जे इन्कम असेल त्यातले 10 to 15% बस असं कॅपिटल की जे जर लॉस जर झाला तर त्याला काय 20,000 इन्कम असेल तर त्यांनी मे बी 2,000 रुपये मार्केटमध्ये लावले पाहिजे. ओके ग्रेट. आणि मार्केटमध्ये आल्यावरती आता हे तर कॅपिटलचं झालं. सेकंड स्टेप त्यांनी काय घेतली पाहिजे त्याच्यानंतर? सेकंड स्टेप जर ते बघायला गेले किंवा त्यांनी स्टार्टिंग जर केली तर माझं म्हणणं स्टार्टिंग त्यांनी पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजे. इन्व्हेस्टिंग चालू केली पाहिजे पूर्णपणे. कारण डायरेक्ट जे आता जे बघायला गेला तुम्ही 15,000 ते 20,000 रुपये घेऊन येतात डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग ऑप्शन मध्ये नवीन अशी ऑप्शन ट्रेडिंगची अशी गोष्ट आहे की बाबा तुम्हाला पूर्णपणे त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स येऊनच ते गेला. त्यामुळे स्टार्टिंगला जे करणार ते पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट. मी पण ऍक्च्युअली इन्व्हेस्टमेंट कमीत कमी 2 वर्ष मी पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट करतो. त्याच्यानंतर मग मी इंट्राडे मध्ये आलो ते पण स्टॉक मध्ये. त्यामुळे तुम्ही पण पूर्णपणे जे नवीन जे बिगिनर स्टॉक मध्ये स्टार्टिंग इन्व्हेस्टमेंट करा. स्टॉक मध्ये करायचे 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला जर काही प्रॉफिट असेल तुमच्या ध्येय 10%, 12% तुम्हाला जे काही प्रॉफिट असेल जर हे झाला 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये तुम्ही त्यातनं एक्झिट घेऊन फ्रेश पोझिशन नवीन करू शकता. ह्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी बिल्ड होते, तुम्हाला सायकोलॉजी होते की हा बाबा टार्गेट त्याच्यानंतर आपण सेल करायचं स्टॉक. जर हे सेल जर झाला आपलं तर तिथं हे करायचं, कारण 5 मिनिट टाइम फ्रेम तुम्हाला 10 ते 15 मिनिट मध्ये ते करायला लागतं, आणि हेच तुम्ही काही करा 15 ते 20 दिवसामध्ये. त्यामुळे थोडी थोडी सायकोलॉजी बिल्ड होऊन मग तुम्ही थोडे बारीक लहान टाइम फ्रेम वर द्याल. डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग नाही, पहिले इन्व्हेस्टमेंट पासून सुरू केलं पाहिजे मग ट्रेडिंग करा. माझं तर म्हणणं असं असेल की इन्व्हेस्टमेंट पासून सुरू करा किंवा स्विंग ट्रेडिंग पण सुरू करा, त्याच्यातून जो प्रॉफिट बनेल तो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लावा, म्हणजे ऍटलीस्ट मग घरचा पैसा नाही तरी जाणार नाही. बरोबर.
सो त्या मार्केट मधलाच पैसा मार्केटमध्ये मार्केट मधलाच पैसा तुम्ही मार्केटला येतात फास्ट हम्म. ट्रेडिंगसाठी. घरचा बरोबर. पैसा लावून काही उपयोग नाही ऑप्शन ट्रेडिंगला. ओके, ग्रेट. आता ओव्हरऑल आपल्या मार्केटमध्ये फर्दर आपल्याला इतरही काही सेगमेंट्स आहेत, राईट. कमॉडिटी ट्रेडिंग आहे, फोरेक्स तरी आता थोडं रिस्ट्रिक्शन झालंय. सो असे दुसऱ्या काही ट्रेडिंग करतात का अजून? मी तर थोडं हे USD INR थोडं करत होतो. त्याच्यामध्ये हम्म. कसं आहे, USD एकदम सेफ, म्हणजे एकदम तुम्ही कमी ह्याच्यामध्ये हम्म, कॅपिटलमध्ये ट्रेड करू शकताय. हम्म, आणि त्याच्यामुळे तुमचा SL जर हिट झाला हम्म. तर तो कमी हिट होतोय. टार्गेट जर झालं तुम्हाला एक सायकोलॉजी जर बिल्ड करायची असेल हम्म, तर तुम्ही USD INR कडे एक हम्म, प्रेफर माझा असेल की बाबा हम्म. USD INR स्मॉल कॅपिटलमध्ये तुम्ही सायकोलॉजी बिल्ड करू शकताय. टार्गेट जर झालं तुम्ही स्मॉल, SL जर हिट झालं तर एकदम स्मॉल. हम्म, हम्म, आणि क्रूड ऑइल एक मी जास्त काही करत नाही, पण एक थोडंसं मध्ये करत होतो. हम्म, पण परत त्याच्यानंतर मला काय असं वाटलं की आपलं हाच मध्ये सेटअप आपला एकदम परफेक्ट आहे. हम्म, क्रूड ऑइल मध्ये का म्हणून जावं, आपण आपल्या ह्याच्यावरतीच फोकस केला हम्म, पूर्णपणे. हम्म, कमोडिटीकडे कधी जास्त माझं हे ना, हम्म. पूर्णपणे ह्याच्यावरती आपल्या इक्विटीवरतीच फोकस आहे जास्त. ओके, ओके, ग्रेट. आता ओव्हरऑल जर आपल्याला समजा मार्केट लोकांना जर सांगायचं असेल, की तरुण वर्गाला सांगायचं असेल, 21 ते 25 वयोगट जो आहे, ओके, जे जस्ट जॉबमध्ये लागायला लागलेले आहेत किंवा लागून 1-2 वर्ष झालेली आहेत, ओके, त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टिंग करायची की म्युच्युअल फंडच्या मार्फत जायचं? माझं म्हणणं की जर म्युच्युअल फंड आता जर त्यांनी जर हे केलं, तर माझं मत की सेफ साईड जर तुम्ही जर बघायला गेला तर म्युच्युअल फंड आहे. तुम्हाला जस्ट मंथली जे काय तुमचे अमाऊंट असेल, तुम्ही सिलेक्ट केलं असेल तेवढं कट होणार, तुम्हाला काही टेन्शन नाही, काय नाही, तुम्हाला त्याचा रिटर्न येणार. पण तुम्ही जर असं केलं की बाबा जे काय अमाऊंट तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे म्युच्युअल फंडमध्ये, त्याला हाफ अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये केली, हाफ अमाऊंट मार्केटमध्ये केली. म्युच्युअल फंड तर तुम्हाला काय जास्त मध्ये तर स्ट्रॅटेजी काय करा, फक्त एक तुम्हाला म्युच्युअल फंड, एक चांगला म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचा की बाबा की रिटर्न चांगला येईल. प्लस तुम्हाला म्युच्युअल फंडचा पण रिटर्न झाला, प्लस तुम्ही स्वतः मार्केटमध्ये पण मिळू शकता, डबल इन्कम सेम. तिथे पण स्टॉकचे हे होते, बाईक सेलिंग हे तुम्ही स्वतः करू शकता, बस एवढंच. तिथे एक पोर्टफोलिओ मॅनेजर असते प्रत्येक ह्यांचा, तिथे तुम्ही स्वतः मॅनेजर म्हणू सो इन शकता. सिंपल भाषेमध्ये एक बेंचमार्क बनून जातो की तुम्ही 5,000 ते 10,000 रुपये इन्व्हेस्ट करत असाल मार्केटमध्ये, तर 5,000 म्युच्युअल फंडला येतात आहे आणि 5,000 तुम्ही स्वतः मॅनेज करताय, आणि तुम्ही दोन्ही एकावेळी रिटर्न कम्पेअर करून बघता की तुम्ही म्युच्युअल फंड पेक्षा चांगलं परफॉर्म करू शकतात का? बरोबर. ओके, सो ते एक सायकोलॉजी बिल्डिंगच्या हिशोबाने स्वतःला बेंचमार्क झाला की बेंचमार्क झाला बाबा माझा म्युच्युअल फंड 12% रिटर्न देतोय, पण मी 15% काढला. बरोबर, बरोबर, बरोबर. तुमच्या मते आता इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओमध्ये जर आपण बघायला गेलो तर किती स्टॉक्स असले पाहिजे? आता माझ्या जर याच्यात जर बघायला गेलं तर हार्डली माझ्या तर 12 to 15 स्टॉक कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओमध्ये. ओके. आणि त्या पोर्टफोलिओमध्ये कॉमन गोष्टी काय आहेत? कॉमन जर गोष्टी जर बघायला गेलं तर आता मी असं करतो की बाबा जे ग्रोथ स्टॉक आहेत, जे येणारे फ्युचर आहे, जास्त माझा फोकस असं कॉमन जर स्टॉक बघायला पाहिजे ते ह्याच्यातले AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इंटेलिजन्स जरा जास्त मी पोर्टफोलिओ मध्ये इन्व्हॉल्व केलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स माझा जास्त फोकस. ओके, ओके. तर त्या स्पेसिफिक सेक्टर मधले म्हणजे जे पण स्टॉक्स आहेत त्याचे ते पोर्टफोलिओ तुम्ही क्रिएट portfolio करत. ओके, ग्रेट. सो एक थीम बेस्ड पोर्टफोलिओ क्रिएट करणं जास्त चांगलं असेल रादर दॅन एकदम सुपर डायव्हर्सिफाईड. सुपर डायव्हर्सिफायचा पोर्टफोलिओ जर केला त्याचा एक बेनिफिट असा आहे की बाबा हा जर एक सेक्टर जर डाऊन आला, FMC जर सेक्टर डाऊन आला, पण मेटल सेक्टर मध्ये तुमचं ते पोर्टफोलिओ मॅच होऊन जातोय. म्हणजे तुम्ही एकामध्ये जर केला, तुम्ही समजा एकच जर सेक्टर केला FMCG, आणि FMCG सेक्टर जर समजा डाऊन साईड चालू असेल, पूर्णपणे पोर्टफोलिओ डाऊन. पण हा जर डायव्हर्सिफाय असेल, FMCG मध्ये असेल, स्टील मध्ये असेल, टेलिकम्युनिकेशन मध्ये असेल, हा एक दोन सेक्टर जाऊन गेलं, बाकीचे सेक्टर आहेत ते तुमचा पोर्टफोलिओ कव्हर करून काय एक पोर्टफोलिओ रिटर्न मध्ये, चांगल्या रिटर्न मध्ये हे होईल. सो आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय वाटतं कुठले सेक्टर्स चालतील? रेल्वे सेक्टर जास्त ग्रोथ दिला असतं मला वाटतं. त्याच्यानंतर आपले हे स्पेस, डिफेन्स अँड स्पेस. डिफेन्स अँड स्पेस. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपलं फार्मा सेक्टर एक हे होऊन जाईल. आणि जे बोललो ते बेस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे पण स्टॉक्स आहेत ते चालायला लागतील. ते स्टॉक चालेल. ओके, ग्रेट, ग्रेट. सो आता फायनली एक लास्ट क्वेश्चन आहे विचारूया की जर आपल्याला मार्केटमधनं मोठा पैसा कमवायचा असेल, राईट,
की आपल्याला मार्केटमधनं डेली पैसा कमवायचा असेल, जर तुम्हाला एक ऑप्शन दिलं की मार्केटमधनं तुम्हाला 20 वर्षानंतर 20 कोटी एनकॅश करायचे आहेत की महिन्याचे 1 लाख रुपये एनकॅश करायचे आहेत, तर तुमचं फोकस कुठल्या डिरेक्शनला राहील? मग असं असेल की एकदमचे रिटर्न मिळणार आहे तुम्हाला, हम्म. त्याचे जे मंथली जे रिटर्न मिळते ते हम्म. बेस्ट. हम्म. कारण त्याच्यामध्ये एक होऊन जाते की आपण जे हे करणार आहे, म्हणजे यूज करणार आहे हम्म. त्या इन्कमसाठी जे स्ट्रॅटेजीज यूज करणार हम्म. आहे, त्याच्यावरून जे आपण जे एकदम आज इन्व्हेस्ट केले 20 वर्षानंतर जे रिटर्न मिळणार, त्याच्यामध्ये काय तुमचं नॉलेज ग्रो होणार नाही, काही नाही. हम्म. तुम्ही आज इन्व्हेस्ट करणार, रिलॅक्स 20 वर्षानंतर काय असेल तुम्हाला रिटर्न मिळणार. हम्म. पण हाच जर तुम्ही जर मंथली इयरली जर तुम्ही जर हे केलं, त्याच्यामुळे तुम्हाला एक स्ट्रॅटेजी ते ग्रो होतील तुमची, हम्म. कसं बाबा मार्केट कसं आहे, कसं चालतंय ते. आणि ते जर तुम्ही जर 20 वर्षानंतर जे तुम्हाला मिळणार आहे ते अचीव्ह काय माहिती तुम्ही 15 वर्षानंतर करू शकाल तुमच्या त्या एक्सपिरियन्स वरती. हम्म. असं त्यामुळे एक इयरली जे सो घेतलं, मंथली, क्वार्टरली, yearly. हाफ इयरली की हम्म. इयरली बेस इन्कम वरती जास्त फोकस Focus, असणार हा. आहे, जेणेकरून जेणेकरून- तुमचा कॅश फ्लोही वाढेल, कॉन्फिडन्सही वाढेल आणि ओव्हरऑल काय Marketचं म्हणतात knowledge. मार्केटचं नॉलेजही कन्सिस्टंट बेसिसवरती हम्म. वाढत राहते. राईट, ऑलराईट, ग्रेट. सो हा होता आपला पहिला पॉडकास्ट. ऑलराईट मित्रांनो, आय होप तुम्हाला आवडला असेल. कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका. ऑलराईट, संकेत ऑफकोर्स आता माझ्यासाठी पण पैसे बनवतोय, मला चांगले स्टॉक सांगतोय आणि त्या बेसिसवरती आम्ही काय ते संकेतचं परफॉर्मन्स आणि कसं आहे एनिवेज तुम्हाला दिसेल. माझ्या टीमचं परफॉर्मन्स पण मी शेअर करेनच, जे कधीतरी आपल्या किंवा मंथली बेसिसवरती आपल्या चॅनलवरती. पण महत्त्वाचा मला ह्या गोष्टीच्या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून ही गोष्ट मला तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो, की मार्केटमध्ये शिकल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. पहिली गोष्ट तर मार्केट नुसतं शिकून पण पैसा बनणार नाही, त्याला ट्रेडिंग सायकोलॉजीचा खेळ लागतो. ऑलराईट, सो त्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी शिकणं गरजेचं आहे. त्यातला पहिला जो सोपा पार्ट जो आहे, लर्निंगचा जो पार्ट आहे, आपल्या वेबिनार सिरीजच्या माध्यमातून आपण कव्हर करतच आहोत. ओके, सो ज्याला पण वेबिनार सिरीज जॉईन करायची असेल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिकडे चेकआउट करून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला माझ्या बाजूला बसून तुमचा ट्रेडिंग एक्सपिरियन्स, तुमच्या स्टोरीज जर मला सांगायच्या असतील, ऑलराईट, सो डेफिनेटली पिन कमेंटमध्ये एक फॉर्म दिलेला आहे, त्या फॉर्मला भरून घ्या. माझी टीम तुम्हाला रिच आउट करेल. थोडासा वेळ लागू शकतो, पण डेफिनेटली ते रिच आउट करतील आणि प्रत्येकाशी डिस्कस करून मग तुमच्यातले लोक स्लोली अँड स्टेडीली मी प्रत्येकाशी बोलायला मी सुरू करणार आहे. ऑलराईट मित्रांनो, मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.